कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजना यशोदानंदन व्रज जनरंजना यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजना यशोदानंदन व्रज जनरंजना यशोदानंदन व्रज जनरंजना यशोदानंदन व्रज जनरंजना यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय हरिनाम संकीर्तन की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च
हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व भक्तांचं आजच्या सत्संग कार्यक्रमात विशेष स्वागत. एकदा एक भक्त विचारत होते आणि तुम्हाला पण असे कोणी भक्त भेटले असणार. जप करताना मन खूप चलविचल असतं आणि जपाचा जो ध्वनी आहे, हरिनामाचा ध्वनी आहे, त्यावर मन केंद्रित होऊ शकत नाही. तर मला प्रश्न विचारत होते की का परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये मन केंद्रित होऊ शकत नाही. तर त्यांना उत्तर दिलं, समजा परमेश्वराने निस्सीम कृपा केली आणि आज रात्री सगळ्यांना आशीर्वाद दिला, उद्या सकाळी तुमचं मन माझ्या नावाप्रती आकर्षित होईल आणि काही आजूबाजूला जे मन चलविचल करणारे जे कारणं आहेत, शेजारच्याचा टी व्ही किंवा आजूबाजूला कोणी लहान मुलं असतील, ज्या काही अडचणी आहेत आपल्या जीवनात, त्या सगळ्या नाहीशा होतील. एकही कारण नाही मन चलविचल होण्यासाठी. तर त्यांना विचारलं की असं जर तुम्हाला परमेश्वराने आशीर्वाद दिला तर उद्याचा जप शुद्ध जप होणार का तुमचा? काय वाटतं? नाही. बरं, काय समस्या आहे? परमेश्वराने सांगितलं की काय टी व्हीचा आवाज नाही येणार, तुमचा फोन बरोबर त्याच वेळेस डेड होणार, बॅटरी गेली असणार. तर जेवढ्या गोष्टींमुळे, वस्तूंमुळे, प्राण्यांमुळे, व्यक्तींमुळे जेवढ्या समस्या त्या सगळ्या जाणार. आणि माताजी म्हणतात की नाही हो, नाही होणार. काय समस्या आहे कोण सांगणार? तुम्ही सांगा. तुम्ही म्हणताय नाही होणार तर. सो प्रश्न हा आहे का की बाहेरून प्रॉब्लेम्स आहेत आणि आतमध्ये स्थिरता आहे. पाण्याचं तळं असतं, पाण्याच्या तळ्यामध्ये पाणी असं स्थिर आहे ना. तर आपण म्हणतो बघ तिथून तो एक लहान मुलगा आला, त्याने एक दगड घेतला, मारला आणि ते वलय तयार झाले, बरोबर. तर समजा सर्व लहान मुलांना तिथून आपण बाहेर काढलं, एक दिवसासाठी सुट्टी सगळ्या लहान मुलांची, कोणी त्याच्यावर दगडं नाही मारणार, कोणी वलय नाही करणार, कोणी पक्षी प्रसाद नाही टाकणार. तर असं आहे का की त्या दिवशी ते जे तळं आहे, वारा नाही, दगड नाही, काही नाही, त्या तळ्याबाहेर सगळ्याच्या परिस्थिती आहे, तर सगळ्या परमेश्वराने धरून ठेवले. तर त्या दिवशी त्या तळ्याचं जे पाणी आहे ते असं स्थिर राहणार. अजून काय कारण असतं वलय निर्माण होण्यासाठी? येस. सो एक तळ्याचं जर उदाहरण घेतलं तर कधी बघितलंय, स्थिर तळं आहे आणि आपण तिथे शेजारी बसलो आणि मधून एक बुडबुडा येतो. तर तो बुडबुडा कुठून आला? हा, तो आतमधून आला ना. तर आतमध्ये पण काही जीवजंतू आहेत. तसं आपल्याला नेहमी काय वाटतं, माझ्या तुच्छ जपाचा कारण बाह्य, तो किंवा ती किंवा ते, किंवा
ती वस्तू, हा फोन इत्यादी. म्हणून परमेश्वराने जर आपल्याला आशीर्वाद दिला, उद्या फोन डेड होणार, सगळं काही शांत होणार, तर कोण म्हणू शकतो की हो हेच तर फक्त मिसिंग होतं माझ्या जीवनामध्ये, बाकीचे बाहेरच्या गोष्टी सगळ्यात तुम्ही स्थिर केल्या, आता माझा उद्याचा जप बघा किती सुंदर होणार. का? तो प्रश्न हा नाही आहे की बाहेर किती गोष्टी आणि किती वस्तू आहेत, आपलं मन परमेश्वराच्या नामामध्ये तल्लीन नाही आहे. एक खूप छान गोष्ट आहे. साधू एक रात्री तपस्या करत होते जंगलात. अर्ध्या रात्री तपस्या करताना मध्येच कोणतरी एक तरुण मुलगी तिथून जात होती आणि तिचा पाय लागला या साधूंना. तो साधू बिचारे तपस्या करता करता मध्येच कोणाचा तरी पाय लागतोय. मग बघतात तर ही तरुण मुलगी आणि जंगलात काय करते ही. पण तिला विचारण्याआधी की तू जंगलात अर्ध्या रात्री काय करतेस आणि पाया लावून देते तर सॉरी तर म्हण. ते बोलायच्या आधी ती निघून गेली तिथून, पळत गेली. काहीतरी तिच्या मनात काहीतरी होतं, पळत निघून गेली तिकडून. तर म्हणाले काय विचित्र मुलगी आहे, हां हिला कोणी शिकवलं नाही काही. ठीक आहे आपण आपलं काम करूया. परत एकदा ध्यानाला लागले. मग 2-3 तासांनी पुन्हा ती मुलगी आली. यावेळेस धावत नव्हती, यावेळेस शांतपणे येत होती आणि या साधूंना बघून म्हणाली, अरेच्छा तुम्ही रस्त्यात आहेत होय, तर मला दिसले नाही अर्ध्या रस्त्यात अंधारामध्ये, तर सॉरी आहे माझ्यामुळे जर तुम्हाला काही त्रास झाला असेल. तर म्हणे ही तीच मुलगी आहे. तर जाताना धडकून गेली, पाय लागला, सॉरी पण म्हणाली नाही आणि जणू काहीतरी मनात काहीतरी होतं तर निघून गेली पटकन. आणि आता येताना शांतपणे विचारते आणि चांगली सुसंस्कृत वाटते, माफी मागते. तर तिला विचारलं तर साधूंनी, तू वाटतेस सुसंस्कृत, आता तर बरोबर सॉरी वगैरे म्हणतेस, माफी मागतेस, त्यावेळेस काय झालं. म्हणे नाही माझा प्रियकर राहतो त्या गावात, तर मी किती दिवस झाले त्याला भेटलीच नाही, तर म्हणून त्याला भेटण्यासाठी अर्ध्या रात्री मी नजरा चुकवून सगळं गावातून जेव्हा बाहेर पडली, म्हणाले आता धाव घ्यायचा आहे, कधी कोणी जागा होईल माहिती नाही, तर धावत सुटली होती मी. आणि म्हणून कदाचित तुम्ही जसं म्हणताय की जाताना तुम्हाला पाय लागले वगैरे, म्हणे मला काही कळायला पण नाही, लक्षात पण नाही आलं, आणि येताना आता बघते की तुम्ही रस्त्यातच आहात, तुम्ही काहीतरी तुम्हाला त्रास दिला असेल मी माझ्यामुळे, म्हणून मी माफी मागते. आणि निघून गेली ती. तर ते साधू मनातल्या मनात विचार करत होते. आपल्या मनात जो विचार आला तो नव्हते करत. साधू मनातल्या मनात विचार करत होते, हिला हिच्या प्रियकराला भेटायसाठी इतकी उत्कंठ आहे, रस्त्यामध्ये कोण बसलाय, कोण साधू आहे, काय अडचण आहे, काही तिला लक्षात येत नाही. त्यांनी सकारात्मक घेतलं, सकारात्मक शिकवण घेतली तिच्याकडून की तिने एकदा ठरवलं आता प्रियकराला भेटायचं आहे तर धाव, फक्त धाव, आणि कोण आहे काय नाही. आणि भेटल्यानंतर तर परत जाते, मग तिला लक्षात येते कोण आहे काय. तर साधू म्हणतायत, माझ्या हृदयामध्ये मी पण हे साधूचे वेश घेतला आहे, आई वडिलांना सोडून इथे आलो आहे, पण मी धाव घेतोय का, मी तल्लीन होण्याचा प्रयत्न करतोय का. तसं एका साधकाला नेहमी एक सवय असते, एक कल असतो, माझ्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येते याच्यामुळे, या फोनमुळे आहेत. पण ॲक्च्युली खरा प्रॉब्लेम काय आहे, आपण तल्लीन नाही आहोत, आपण ती धाव नाही घेतली, आपल्याला परमेश्वराकडे ते आकर्षण नाही आहे. एकदा परमेश्वराचं आकर्षण लागलं की मग बाकीच्या गोष्टींचा प्रभाव होत नाही. एक आवाज येतो म्हणजे असा आवाज येतोय, पण तो कधी येतो ऐकू, जेव्हा मी शांत बसतो तेव्हा. जेव्हा मी बोलतोय तेव्हा तुमचं लक्ष त्यात हमिंग साऊंड म्हणतात त्याला, त्याच्याकडे नाही आहे, पण आपण शांत बसूया 2 मिनटं. आला आता आला. सो म्हणून जेव्हा आपलं लक्ष एका उच्च गोष्टीवर केंद्रित असेल तेव्हा काही प्रॉब्लेम नाही आहे. ते गोविंद दामोदर माधव स्तोत्र आहे, ऐकलंय कधी, कोण नाव तरी ऐकलंय कधी. तर श्रीमद भागवतामध्ये गोपिका एका श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी म्हणतात की गोपिका आहेत त्या नेहमी गोविंद दामोदर माधव असेच नावं घ्यायचे, नामस्मरणच करायचे त्या. तर त्या एका श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी सांगितलं गोविंद दामोदर माधवेती. आणि एक बिल्वा मंगल ठाकूर आहेत, वैष्णव संत आहेत, त्यांनी त्या गोविंद दामोदर माधवाला घेतलं शुकदेव गोस्वामींच्या, आणि त्यांनी गोविंद दामोदर माधव स्तोत्र रचलं. एवढं माझ्या हिशोबाने कमीत कमी 72 काहीतरी त्याच्यात पंक्ती आहेत. त्याच्या एका याच्यामध्ये काय म्हणतात, विक्रेतु कामाखिल गोपकन्या मुरारी पादा अर्पित चित्तै
विक्रे तू कामा अखिल गोपकन्या. ज्या तरुण गोपिका आहेत त्या वृंदावनातून दूध दही वगैरे घेऊन आता मथुरेला चाललेत. पण काय झालं, मुरारी पादा अर्पित चित्तवृत्ते, घेऊन चालले दूध दही वगैरे, पण त्यांचं चित्त कुठे आहे? त्यांचं चित्त त्यांनी श्रीकृष्णाला देऊन टाकले. मग काय झालं, दध्यादोकम मोह वचादवोचद. त्यांना विकायचं दही, तर काय विकायला पाहिजे? दही घ्या हो, लोणी घ्या हो, दूध घ्या हो. मग काय म्हणायला पाहिजे? दूध घ्या दही घ्या. तर म्हणतात दध्याधिकम मोह वशाद अवोचत. मोह आहे त्यांना, श्रीकृष्णांचा मोह आहे. सकाळी निघाले विकायला, आपण विचार करतायत आता दिवसभर दर्शन नाही, रात्रीच फक्त दर्शन होणार, तर इथे श्रीकृष्ण आहेत आणि तोंडामध्ये काय असायला पाहिजे? दूध घ्यावं, लोणी घ्यावं, दही घ्यावं. तर निघालं काय? गोविंद दामोदर माधवेती. दूध दही लोणी, दूध दही लोणी घ्या, दूध दही लोणी घ्या हे म्हणण्याऐवजी गोविंद दामोदर माधव हेच निघालं. तर काय झालं त्यांचा? तल्लीन येते, सदैव त्याचाच विचार करताय. तर शरीर फक्त एका मशीनसारखं त्यांचं काम करत आहे. कर्तव्य करतात सगळे, मुलांची काळजी घेतात, परिवाराची काळजी घेतात, जे काही सगळी त्यांनी काळजी घ्यायची कर्तव्य करतात. पण ते कर्तव्य त्यांच्या जीवनाचा प्रधान हेतू नाही आहे. प्रधान हेतू आहे परमेश्वराशी प्रेम करणं, आणि हे द्वितीय हेतू आहे. तर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये पण तल्लीनता आणायला पाहिजे. परमेश्वराच्या कथांमध्ये, परमेश्वराच्या लीलांमध्ये, परमेश्वराच्या नामामध्ये गुंतायला पाहिजे. प्रभुपाद एक उदाहरण द्यायचे, म्हणायचे एखादा कोळी आहे, तो जाळं फेकतो, असं होडीमध्ये उभा असतो आणि जाळं फेकतो, आणि जाळं काही पडल्यानंतर थोडा गोळा करतो, बरोबर. तर त्या भागातले एक गोलाकार करू आपण. समजा तो उभा आहे, त्याला आपण केंद्रबिंदू बनवू त्या वर्तुळाचा, आणि कसा वर्तुळ काढू त्या नेट त्या जाळ्याचा. त्या वर्तुळातले जिथे जिथे ते जाळं पडलंय त्या गोलाकारातले सगळे मासे पकडले जातील का? कुठले मासे नाही पकडले जाणार? कोण सांगणार मला? हां बोला. हां, माताजी म्हणताय त्या कोळी जो जिथे उभा आहे त्याच्या होडीच्या जवळ जे मासे आहेत ते पकडले नाही जात जाळ्यामध्ये, आहे की नाही? तर प्रभुपाद नेहमी उदाहरण द्यायचे की जेव्हा मायादेवी पकडायला आपल्याला बघते तेव्हा बघते हा आहे कुठे हा मासा. या लवण सागरामध्ये, आंबट हे सागर आहे, याच्यामध्ये आपण फसलेलो आहे. आपण आंबट सागराचे मासे आहे, आपण गोड भक्ती रसामृत सिंधूचे मासे नाही आहे आपल्याला. तर आपल्या तिथं स्थानांतरित व्हायचं आहे. तर कुठे असायला पाहिजे आपण? त्या कोळ्याच्या पायाजवळ असायला पाहिजे. एक पुष्टीमार्गी कवी आहेत, वैष्णव कवी आहेत, ते ही उपमा देतात. आणि प्रभुपाद नेहमी म्हणायचे जो पायांजवळ आहे तो वाचतो, तो जाळ्यामध्ये नाही फसणार. तर म्हणून नेहमी भगवंतांवर ध्यान करायला पाहिजे, भगवंतांच्या चरणांवर ध्यान करायला पाहिजे. तर श्रीमद भागवतामध्ये कपिल ऋषी आहेत. कपिल ऋषी आपल्या मातेला याच विषयावर जेव्हा सांगतायत तेव्हा म्हणतात की आपण परमेश्वरावर ध्यान करायला पाहिजे. पण परमेश्वरावर ध्यान करताना सुरुवात कशी करायला पाहिजे? तर आहे स्कंद क्रमांक 3 अध्याय क्रमांक 28 आणि श्लोक क्रमांक आधी 20 वाचीन मी. खूप महत्त्वाचा याचं भाषांतर आहे आणि का महत्त्वाचं आहे ते पण सांगेन. तर म्हणतात भगवंतांच्या शाश्वत रूपावर आपले मन स्थिर करीत असताना योग्याने त्यांच्या सर्व अवयवांवर एकाच वेळी सामूहिक ध्यान करण्याचा प्रयत्न करू नये, तर त्यांच्या एकाच विशिष्ट अवयवावर मन स्थिर करावे. तर प्रभुपाद, मी इंग्रजीत वाचलं तर प्रभुपाद म्हणाले की डोंट कॉन्सन्ट्रेट ऑन कृष्ण ॲज ए होल. श्रीकृष्ण असे समजा दूर उभे आहेत तर त्या व्यक्तींची अशी एक छबी दिसते ना, 2 पाय दुरून दिसते की नाही? माहिती आहे, कधी कधी आजकाल चित्र पण मिळतात असे मार्केटमध्ये, किंवा भिंतीवर लावण्यासाठी पण कधी काही पेंटिंग वगैरे मिळतात, त्याच्यात फक्त आकृती असते. जसं सावली कशी असते एका माणसाची, चेहरा, 2 हात 2 पाय असे, पण नाक कसे ते दिसत नाही त्या सावलीमध्ये, काळा रंग ना फक्त. तसे कधी कधी चित्र बघितले तसे श्रीकृष्णाची फक्त अशी बासुरी, 2 हात आणि मोरपंख, आणि हे काय डोळे वगैरे नाक वगैरे ते नसतं. तर वैष्णव लोक
जरी तो चित्र श्रीकृष्णांबद्दल आहे, मोरपंख आहे, बासुरी आहे, अजून कोणी नाही वाजवत, पण त्या चित्राला घेत नाहीत. का माहिती आहे? त्याच्यामध्ये डोळे नाही आहेत, त्याच्यामध्ये नाक नाही आहे, त्याच्यामध्ये सुंदर त्यांचं स्मितहास्य नाही आहे. तर तशा दृष्टीने प्रभुपाद या श्लोक क्रमांक 20च्या भाषांतरामध्ये म्हणतात, एका योग्याने जेव्हा हृदयामधल्या परमात्म्यावर ध्यान करायचं आहे तेव्हा दुरून एकच आकृती दिसते तसं नाही करायचं आहे. श्रीकृष्णांवर ध्यान करताय, किती मोठा व्यक्ती आहे, मनुष्याणाम सहस्रेषु, पण त्याच्यामध्ये पण एक बारकाईचा मुद्दा आहे. काय? अख्ख्या श्रीकृष्णांवर ध्यान नाही करायचं आहे, तर श्रीकृष्णांच्या एका एका विविध अवयवांवर ध्यान केंद्रित करायचं आहे. कारण श्रीकृष्णांचे चरण पण गोड आहेत, श्रीकृष्णांचे हात पण खूप सुंदर आहेत, श्रीकृष्णांचे डोळे पण खूप आकर्षक आहेत, श्रीकृष्णांच्या नासिका पण खूप छान आहे, श्रीकृष्णांचे कुरळे केस पण खूप छान आहेत. तर काय आहे श्रीकृष्णांचं जे गोड नाही आहे? तर म्हणून भागवतातमध्ये कपिल ऋषी म्हणतात विविध अवयवांवर आपण ध्यान केंद्रित करायला पाहिजे. मग आता सुरुवात कुठून करायची? आपले डोळे तर म्हणणार त्यांच्या डोळ्यांवरून, त्यांच्या सुंदर सुंदर चेहऱ्यावरून, पण आपल्याला इथे सांगतायत सेवावृत्ती कशी असते. सेवावृत्ती आपल्याला काय आनंद आहे याच्यानुसार नसते. सेवा ही सेवकाच्या आनंदावर अवलंबून आहे की सेव्य व्यक्तीच्या आनंदावर अवलंबून आहे. तर शरणागती आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या अनुसार शरणागती करणार की ज्याला शरणागती करतोय त्याच्या अनुसार शरणागती करणार. अर्जुन म्हणतोय मला युद्ध नाही करायचं आहे, सज्जनाचं लक्षण आहे. नाही, तुमच्यातले इथे मुलं बसलेले आहेत, तुमच्यातले किती लोकांचे आई वडील त्याला म्हणतात काय आज मारहाण वगैरे करून आलास की नाही? काही नाही. अरे मारहाण नाही केली मग काय काम झालं? किती लोकांचे आई वडील शिकवतात रोज मारामाऱ्या करायच्या आणि थोडं रक्त कोणाला तरी काढणंच यायचं घरी, नाही तर जेवायला मिळणार नाही. हां, काय म्हणते आई वडील आपले? काय म्हणतात? कोण सांगणार मला? तरुण मुलगा काय म्हणतात? मारहाण करायची नाही, इजा द्यायची नाही, है ना. पर दुःख दुःखी, दुसऱ्याचं दुःख बघून आपल्याला दुःख वाटायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने अर्जुन म्हणतोय मी युद्ध करण्यामध्ये रस बाळगत नाही, मला युद्ध करायचं नाही. याच्यापेक्षा चांगला सज्जन व्यक्ती तुम्हाला कुठे मिळणार? कोणाशी युद्ध नाही करायचं त्याला, ज्यांनी आयुष्यभर त्याच्या विरुद्ध कट रचलेत. तर सज्जन आहे की दुर्जन आहे अर्जुन? सज्जन आहे. पण श्रीकृष्ण म्हणतात या क्षणी मला सज्जनाची शरणागती नाही पाहिजे, या क्षणी मला माझ्या म्हणण्यानुसार तू कठपुतळी बनायला तयार आहेस का, ती शरणागती पाहिजे. सो शरणागती आपल्या अनुसार नाही आहे. मी माझे नियम ठरवणार, मी शरणागती कशी करणार, मी श्रीकृष्णांची शरण कशी घेणार, दॅट इज नॉट शरणागती. ती मॅथमॅटिक्स झालं, ते गणित झालं, ते बिझनेस झालं. श्रीकृष्णांना त्या क्षणी काय पाहिजे तुमच्याकडून? अर्जुन म्हणतो मी जंगलात जातो, मला सोडून द्या. श्रीकृष्ण म्हणाले अजिबात जंगलात नाही जायचं, इथे उभा राहा, उचलतो गांडीव धनुष आणि युद्ध कर माझ्यासाठी. आणि त्यांचा अजून एक मित्र आहे उद्धव. उद्धवाला उद्धव गीता सांगितल्यानंतर श्रीकृष्णांनी काय सांगितलं? आता जंगलात जा, तिथे बद्रिकाश्रम आहे बद्रीनाथ जवळ, तिथे बरेचसे साधू बसलेले आहेत जे माझ्या दर्शनासाठी खूप आसुसलेले आहेत, पण मी माझ्या सगळ्या लीलांमध्ये बद्रीनाथला जाऊन त्यांना दर्शन नाही देऊ शकलो. तुला मी आदेश देतोय सगळं सोडून द्या इथलं द्वारकेतलं, आणि तुला आदेश देतो जंगलात जा आणि त्यांना सांग माझ्या शिकवणी काय आहेत म्हणून. त्याला म्हणतात उद्धव गीता. श्रीमद भागवतम हे उंच स्तरावरचं ग्रंथ आहे की भगवद्गीता उंच स्तरावरचा ग्रंथ आहे? श्रीमद भागवतम. तर भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता आहे, अर्जुनाला दिलेले संदेश आहे, आणि श्रीमद भागवतामध्ये उद्धव गीता आहे. मग उद्धव गीता ही भगवद्गीतेचा अजून विस्तृत रूप आहे. भगवद्गीता तर काय होती त्यावेळेस परिस्थिती होती तर पटकन बोलले त्याला, तिथे शंख वाजला होता. काळ असा असीमित नव्हता, मर्यादित काळ होता, तर त्यांना सारांश रूपी बोलले. पण श्रीकृष्णांना जेव्हा उद्धवाला संदेश द्यायचा होता तेव्हा अजिबात कुठले शंख वगैरे वाजले नव्हते. एवढं मोठं दिलं आहे उद्धव गीता. ज्यांना ज्यांना मूर्तीपूजा शिकायची आहे, मूर्तीपूजा कशी करायची प्रभूजी, स्कंद क्रमांक 11 अध्याय क्रमांक 27 श्रीकृष्णांनी स्वतः उपदेश दिलेत की मूर्तीपूजा कशी करायची. अजून आता तुम्हाला काय अजून चांगलं मार्गदर्शन पाहिजे याच्यापेक्षा? श्रीकृष्ण म्हणतात की माझ्या मूर्तीची पूजा कशी करायची, अजून काय पाहिजे तुम्हाला?
पण हे अर्जुनाला नाही सांगितलं. मग तुम्हाला प्रश्न आहे, जंगलात जाणं सोडून तिथे कर्तव्य करणं श्रेष्ठ आहे की सगळे कर्तव्य पार पाडून ते सगळं सोडून जंगलात जाणं श्रेष्ठ आहे? कोण कुठून तरी आवाज येतोय पण खूप कमी येतोय. हा हा ओके, दोन्ही उत्तर चांगला प्रयत्न केला पण मेन पॉईंट चुकले. तुम्ही मला विचारायला पाहिजे, दोन्ही श्रीकृष्णांच्या म्हणण्यानुसार असेल तर बरोबर आहे. प्रश्न हा नाही की मला इथे राहून कर्तव्य करायचं आणि जंगलात नाही जायचं, की मला जंगलात जायचं आणि हे कर्तव्य नाही करायचं. प्रश्न आहे की श्रीकृष्णांची माझ्याकडून काय इच्छा आहे. श्रीकृष्णांची अर्जुनाकडून जी इच्छा होती ती अर्जुनाने केली म्हणून अर्जुन भक्त झाला, आणि श्रीकृष्णांची उद्धवाकडून जी इच्छा होती ती उद्धवाने केली म्हणून उद्धव शरणागत भक्त झाला. म्हणून शरणागती आपल्या म्हणण्यानुसार नाही आहे, श्रीकृष्णांच्या अनुसार आहे. तसं आपल्याला ध्यान करायचं आहे तर ते आपण चेहऱ्यावरून नाही करायचं आहे, ते कपिल ऋषी आपल्याला सांगतात. श्लोक क्रमांक 21, पहिला अवयव कुठला आहे? भगवंतांचे चरणकमळ वज्र, ध्वज, अंकुश आणि कमळ या चिन्हांनी अंकित आहेत आणि भक्ताने प्रथम आपले मन अशा सुशोभित चरण कमळांवर केंद्रित करावे. त्यांच्या सुंदर आरक्त नखांची ज्योत्स्ना चंद्रकोरी सारखी दिसते आणि ती मनुष्याच्या अंतःकरणातील गहन अंधकार नष्ट करते. सुरुवात कुठून करायची आहे? चरणांवरून. आणि आपल्याला काय आशीर्वाद दिलाय माहिती आहे? जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या चरणकमळांवर ध्यान करू, प्रयत्न करू, त्यांच्या नखातून एक दिव्य प्रकाश निर्माण होतो. आणि तो दिव्य प्रकाश काय नष्ट करत असेल? आपल्या हृदयातल्या अंतःकरणामध्ये जो तमो गुणाचा अंधकार आहे, अज्ञानाचा अंधकार आहे, तो कसा नष्ट होतो? गजेंद्र आहेत, गजेंद्र प्रार्थना अर्पण करतात परमेश्वराला आणि म्हणतात, कालेन नयस्य विप्लवो. म्हणतात काळ शक्तीने सगळ्या गोष्टींचा नाश होतो, पण म्हणतात कालेन न यस्य विप्लवो. पण एक गोष्ट आहे ती काळाने नष्ट नाही होत. कोण सांगणार काय? अज्ञान. अज्ञानी व्यक्ती आहे, त्याचे शरीर झिजेल, त्याचे केस उडतील, त्याचे दात पडतील, सगळं नष्ट होईल, इमारत नष्ट होईल, पूर्ण मोठे मोठे पर्वत नष्ट होतात, पण काळाच्या प्रभावाने एक गोष्ट नष्ट नाही होत, अज्ञान. अज्ञानासाठी ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञान अंजन शलाकया चक्षुर उन्मिलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. तर कृष्ण म्हणजे जगद्गुरु, श्रीकृष्ण पहिले गुरु किंवा श्रीकृष्णांच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये एक अधिकृत गुरु. जर हृदयातला तमो गुणाचा अज्ञानाचा अंधकार नष्ट करायचा आहे, काळ शक्ती पण तिथे कमी पडते. काळासमोर कोण टिकत नाही म्हणतो ना आपण, अरे काळ, काळासमोर कोण टिकलंय? अज्ञान काळासमोर टिकतो. तो अज्ञान जो काळासमोर टिकतो, आपल्याला आज आशीर्वाद मिळाला. जे जे लोक श्रीकृष्णांच्या चरणांकडे बघतात त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या नखांच्या दिव्य ज्योत्स्नेने तो अंधकार जो काळ शक्तीने पण नष्ट नाही होत, तो नष्ट होतो. म्हणजे जर कोणाला वाटत असेल काय हे चरणांकडे बघायचं, पण किती मोठा आशीर्वाद आहे तो. तर प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये की मायावादी लोक म्हणतात भगवंतांचं रूप पण नाही आहे आणि भगवंतांचं काही नाही आहे, आणि इथे प्रभुपादांना नेहमी चान्स पाहिजे एक भगवंतांचं व्यक्तिमत्व स्थापित करण्यासाठी. तर प्रभुपाद म्हणतात बघा, सुरुवात केली आज, पहिलं पाऊल, तर त्याच्यामध्ये तो अंधकार नष्ट होतोय जो काळ शक्तीने नष्ट नाही होणार. पुढच्या अवयवांवर जर आपण ध्यान केंद्रित केलं तर अजून काय आशीर्वाद मिळणार आहेत आपल्याला. तर पुढे एका श्लोकामध्ये येतं श्रीकृष्णांचं जे मधुर हास्य आहे, शोकाश्रू सागर विशोषणम अति उदारम. कपिल ऋषी म्हणतात शोक अश्रू सागर, जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा आपण अश्रू वाहतो, त्या अश्रूंनी बनवलेलं एक समुद्र आहे. ते समुद्र विशोषणम, विशोषणम म्हणजे त्याची वाफ बनते. अति उदारम कशावरून? श्रीकृष्णांच्या गोड हास्यावर जर आपण ध्यान केंद्रित केलं
त्यांच्या त्या हास्याकडे बघून आपल्या हृदयातलं शोकाश्रुसागर विशोषणम अतिउदारम असे स्कंद क्रमांक 3 अध्याय क्रमांक 28 श्लोक क्रमांक 20 पासून ज्यांच्या ज्यांच्या घरी भागवत आहे उद्या हे श्लोक फक्त भाषांतर जरी वाचे तुम्हाला या अवयवावर जर ध्यान केंद्रित केलं तर काय आशीर्वाद मिळेल, त्या अवयवावर ध्यान केंद्रित केलं तर काय आशीर्वाद मिळेल. यात ना भ्रुकुटी भुया है ना, श्रीकृष्णांच्या अशा गोड सुरेख आणि खूपच आकर्षक भुया असतात. कशासारख्या आहेत माहिती आहे? धनुष्यासारख्या आहेत. धनुष्यातून तर बाण चालतात. आपल्यावर श्रीकृष्णांची सेवा न करताना कुठले बाण चालतात? कामदेवाचे. कामदेव आहे, कामदेवाकडे एक उसाचा दंडू असतो ना, इक्षुदंड, त्याचा धनुष्य आहे त्याच्याकडे, आणि त्याच्यावर तो फुलांचे बाण मारत असतो आणि पूर्ण जग घायाळ होत असतं. तर बाण चालू आहेत आणि लोक घायाळ पण होत असतात कामदेवामुळे. जो परमेश्वरांच्या भुयांवर ध्यान केंद्रित करतो हे पण एका धनुष्यासारखे आहेत आणि याच्यावरून पण श्रीकृष्ण आपल्या नजरेचे बाण मारतात. तर श्रीकृष्णांच्या नजरेचे बाण ज्याच्यावर पडले त्याच्यावर कामदेवांचे बाण नाही लागत. हे कपिल ऋषींनी एक एक आशीर्वाद दिलेत आपल्याला. तर तुमची मी उत्कंठा वाढवली आहे. कृपया श्रीमद भागवताच्या या अध्यायाचा रसपान करा. तर ज्यांना ज्यांना कामवासनेपासून सुटका पाहिजे त्यांनी श्रीकृष्णांच्या भुयांवर ध्यान केंद्रित करायला पाहिजे. आपण आपल्या आजच्या विषयावर येऊया. तर काय आशीर्वाद मिळाला आपल्याला? जे लोक चरणांवर ध्यान केंद्रित करतील, कोणीतरी एका व्यक्तीने तरी सांगा. ओके, अंधकार नष्ट होईल. श्लोक क्रमांक 22. आपलं जे मन आहे ते नेहमी विरोध करतं ना, तर कपिल ऋषींना पण माहिती आहे हे सगळे एकसे एक आहेत, हे काय असे ऐकणार नाही आहेत. तर मनात विरोध येईल, का करू मी? श्रीकृष्णांच्या चरणांवर का करू? श्रीकृष्णांच्या छान त्या बोटांवर का नको करू? श्रीकृष्णांच्या मुखावर का नको करू? तर त्यासाठी आपल्याला आश्वासन देत आहेत की नाही, मी चुकीचं मार्गदर्शन नाही करत आहे. काय? किती लोकांना ऐकायचं आहे? कारण श्लोक क्रमांक 22 भाषांतर. भगवंतांचे चरण क्षालन केलेल्या पाण्यामध्ये गंगेच्या पवित्र जलाचा उगम आहे. त्यांची चरणामृत आहे गंगा नदी. भगवंतांचे चरण क्षालन केलेल्या पाण्यामध्ये गंगेच्या पवित्र जलाचा उगम आहे आणि ही पवित्र गंगा नदी आपल्या मस्तकी धारण केल्याने मूळचेच पवित्र असलेले भगवान शिव अधिकच पावन होतात. त्यांचं नाव आहे शिव. शिव म्हणजे पवित्र. तर ते पवित्र आहेत. ते पवित्र शिव गंगा नदी जे परमेश्वराचं चरणामृत आहे तेच धारण करताना म्हणतात आता मी पवित्र झालो. भगवंतांचे चरणकमळ हे ध्यानस्थ भक्ताच्या मनात साठलेला पापाचा मोठा पर्वत नष्ट करण्यासाठी टाकलेल्या वज्राप्रमाणे कार्य करतात. म्हणून ध्यान साधकाने भगवंतांच्या चरणकमळांचे प्रदीर्घ काळासाठी ध्यान करावे. तर विचार करा, प्रभुपादांनी आपल्याला मूर्तीपूजा दिली आहे. गौरनिताई आपल्या घरी असतील, जगन्नाथ बलदेव सुभद्रा असतील, राधाकृष्ण आपल्या घरी असतील. ॲक्च्युली त्यांची सेवा जर आपण योग्य वृत्तीने केली आणि खरोखर त्या भावनेने केली, काय आशीर्वाद देत आहेत आपल्याला. फक्त चरणांवर ध्यान केलं तर हा आशीर्वाद आहे, भुयांवर ध्यान केलं तर काय आशीर्वाद आहे, मुखाकडे बघितलं तर काय आशीर्वाद आहे. आणि जो व्यक्ती भक्तिभावाने पूर्ण आयुष्यभर भगवंतांची जर सेवा करत असेल तर त्याच्या हृदयामध्ये परमेश्वर काय आशीर्वाद देतील. तर 4थ्या स्कंदामध्ये एका तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, समबडी हू इज डुईंग डीटी वर्शिप इज इन टच विथ द 4 वेदाज. 4 वेदांशी संपर्क आहे. जो रोज मूर्तीपूजा करतोय, जो भगवंतांच्या चरणांना स्पर्श होतोय त्याच्या हाताचा, तो 4 वेदांशी त्याचा स्पर्श होतोय सतत. तर कोणाला वाटेल हा मूर्तीपूजा करत असतो, याला काय वाचन वगैरे करायला वेळ नाही आहे, याला काय ज्ञान आहे. परमेश्वर हृदयात आहे. परमेश्वरने बघितलं हा जर प्रामाणिक भावनेने माझी पूजा करत असेल, प्रामाणिक भावनेने माझी सेवा करत असेल, परमेश्वर त्याला ज्ञानदीपेनं भास्वता, ज्ञानाचा दीपाने परमेश्वर त्याला मदत करतील. तर प्रभुपाद लिहितात
की 4 वेद त्याचा स्पर्श आहे पुजाऱ्याचा, जर त्याची योग्य चेतना असेल तर. तर म्हणून खूप महत्त्वाचं आहे की आपण ध्यान करायला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू रामानंद राय यांना भेटले दक्षिण भारतामध्ये. तर त्यांची प्रश्नावली आहे एक मोठी, आणि तो जर तुम्ही अध्याय वाचला तर त्याच्यामध्ये प्रश्न विविध आहेत आणि उत्तर एकच आहे, राधाकृष्ण. सगळ्या नामांमध्ये श्रेष्ठ नाम काय तर म्हणतो राधाकृष्ण नाम. सगळ्या लीलांमध्ये श्रेष्ठ लीला कोणती, राधाकृष्ण लीला. तर उत्तर एकच ठरलेलं आहे, प्रश्न फक्त वेगवेगळे आहेत. तर त्याच्यामध्ये एक आहे, ध्येयमध्ये जीवेर कर्तव्य कोण ध्यान. ध्येय म्हणजे ध्यान करण्यायोग्य. तर जितक्या गोष्टी आहेत ध्यान करण्यायोग्य त्याच्यामध्ये प्रधान काय, राधाकृष्ण पदांबुज ध्यान प्रधान. रामानंद राय श्री चैतन्य महाप्रभूंना उत्तर देत आहेत, सगळ्या ध्यान करण्याच्या गोष्टीमध्ये सगळ्यात प्रधान, सगळ्यात श्रेष्ठ गोष्टी आहे राधाकृष्णांच्या चरणांवर ध्यान करणं. तर हे सगळं आपल्याला प्रभुपादांनी दिलं आहे. विचार करा, मोठ्या मोठ्या योगींना नाही मिळालं आहे, ते आपल्याला मिळालं आहे. सो अशा प्रकारे आपण एक पार्श्वभूमी बघितली की का श्रीकृष्णांचे चरण कमळ हे महत्त्वाचे आहेत. शंकरजींना पण पवित्र करतात. आणि जे कुठे मी वाचलं ते, कुठेतरी मी वाचत होतो CC-मध्ये, तर प्रभुपाद लिहितात एका ठिकाणी, जो मूर्ती पूजा करतो तो अद्वैतवाद आणि मायावादाला कधी बळी नाही पडू शकत. समबडी हू वर्शिप्स द डीटीज विल नेव्हर फॉल प्रे टू मायावाद. का, मायावादामध्ये व्यक्तिमत्व नष्ट होतं, आणि जो मूर्तींची पूजा करतोय तो त्या व्यक्तीची सेवा करतोय. त्यांना रोज खाऊ घालतोय, त्यांना ड्रेसिंग करेल, त्यांना फुलांचे हार घालेल, तर तो अद्वैतवादाला कधी बळी नाही पडू शकत. विचार करा, मोठमोठे ब्रह्मचार्याचे पालन करणारे, आयुष्यामध्ये गरम पाण्याला त्याने कधी स्पर्श नाही केला, गंगे नदीच्या बर्फाच्या थंड पाण्याने आंघोळ केलेले, कंद मूळ खाल्लेले लोक आहेत, शुद्ध जीवन जगत आहेत, तपस्वी जीवन जगत आहेत. पण त्यांना ही स्पष्टता नाही की परम सत्य हे निराकार आहे की सकार आहे, निर्गुण आहे की सगुण आहे, व्यक्ती आहे की शक्ती आहे. एवढी तपस्या केली आपण विचार पण नाही करू शकत. आणि त्या विषारी तत्त्वज्ञानाला औषध प्रभुपाद त्या CCच्या परपोर्टमध्ये लिहित आहेत, केवळ प्रामाणिकपणे घरी मूर्तीची पूजा केली तर सगळ्यात मोठं विष ज्या जगामध्ये पसरलं आहे मायावादाचं, ते तुम्ही कधी बळी नाही पडू शकत त्याला. आणि मूर्तीपूजा जर केली तर मग कामवासनेला बळी नाही पडू शकत, अज्ञान आपलं नष्ट होईल. म्हणजे काय काय आहे याच्यामध्ये, हे विज्ञान आहे. तर आपल्याला वाटलं की खरं विज्ञान म्हणजे काय, फिजिकल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, रसायनशास्त्र, स्थूलशास्त्र, जीवशास्त्र, बायोलॉजी, हे सगळं खरं सायन्स आहे. हे ॲक्च्युली खरं सायन्स आहे, हे आपलं सायन्स आहे. तर श्रीकृष्णांच्या भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये एका ठिकाणी येतं की गोपिका जेव्हा श्रीकृष्णांना शोधते जंगलामध्ये, तेव्हा त्यांना श्रीकृष्णांच्या चरणांची निशाणी मिळते, निशाणी दिसते त्यांना. आणि ती कशी ओळखतात ते त्यांना कसं माहिती, तिथे भरपूर पायांचे छाप असतील, त्यांना कसं माहिती हे श्रीकृष्णांच्या चरणांची छाप आहे, चिन्हांवरून. तर तुम्ही कधी वृंदावनाला गेले आणि तुम्हाला तिथे पायांचे ठसे दिसले, आणि जर तुम्हाला आजचं प्रवचन तुम्ही ऐकलं नाही तर तुम्हाला नाही माहिती की परमेश्वराच्या चरणांवर कुठले चिन्ह आहेत. आणि तुम्हाला ते जर नाही माहिती होतं, श्रीकृष्णाचे चरणचिन्ह दिसतील तुम्हाला, म्हणून अरे हे कोणाचे साधारण चरणचिन्ह, निघून जाल तुम्ही. पण गोपिका आपल्यासाठी गुरु आहेत. तर गोपिकांनी बघितलं, अरे याच्यावर तर हे चरणचिन्ह, हे तर श्रीकृष्णांचे आहेत. तर लगेच त्यांना श्रीकृष्णांचं स्मरण झालं. तर म्हणून आपण आज त्याच्यावर चर्चा करू. हरी बोल. तर डावा आणि उजवा पाय, डाव्या पायावर श्रीकृष्णांचे 8 चिन्ह आहेत आणि उजव्या पायावर 11 चिन्ह आहेत. पहिला चिन्ह, वरून खाली चाललोय आपण. तर तुमच्या सगळ्यांकडे आपल्या प्रीचिंग डिपार्टमेंटनी, प्रचार विभागाने खूप सुंदर एक पोस्टर बनवलं आजच्या कार्यक्रमाचं, आणि त्याच्यामध्ये त्या 2 चरणांचा फोटो आहे. तर ज्यांना खरोखर खोल जायचं आहे ते आपलं, आज मी परवानगी देतो सगळ्यांना फोन काढण्याची, नाही तर माझ्याकडून नेहमी विरोध असतो, फोन नाही काढायचा प्रवचनामध्ये. पण आज सगळ्यांनी फोन काढू शकता आणि
एक एक चिन्ह आपण वरून खालपर्यंत एक एक चर्चा करूया. काय काय तर कोण सांगणार मला श्रीकृष्णांच्या डाव्या पायावर सगळ्यात वर कुठलं चिन्ह आहे? सगळे एकदम प्रामाणिकपणे फोन आज घरी ठेवून आले आहेत. नाही नाही, शनिवारच्या सत्संग कार्यक्रमाला फोनची गरज नाही. हा, श्रीकृष्णाचा डावा पाय शंख. शंख. तर शंखातून आपण काय ध्यान करू शकतो? शंख जेव्हा वाजवतात ना म्हणजे विजय झाला. झालं ते कसं विजय झाला. तर म्हणून जेव्हा भक्त त्या शंखावर ध्यान करतो जो श्रीकृष्णांच्या चरणांवर आहे, त्याच्या जीवनामध्ये नेहमी विजय होतो. त्याला नेहमी त्याच्या जीवनामध्ये खूप आशीर्वाद मिळणार. ध्रुव महाराज जेव्हा तपस्या करत होते आणि अचानक श्रीकृष्ण त्यांच्या समोर उभे राहिले तेव्हा ते अबोल झाले. त्यांना कळलं नाही आता काय मागो. ॲक्च्युली 6 महिने त्यांनी तपस्या केली परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी, पण परमेश्वर जेव्हा समोर उभे झाले इतके सुंदर होते, इतके आकर्षक होते, स्तब्ध झाले. असं कधी होतं का आपण कोणासाठी सगळं काही करतोय आणि तोच व्यक्ती जेव्हा भेटतो तेव्हा काही बोलायला पाहिजे, स्तब्ध झाले. तेव्हा परमेश्वराने आपला शंख असा हातात घेतला आणि शंखाला ध्रुव महाराजांच्या कपाळाला स्पर्श केला आणि त्याच्यातून श्रीकृष्णांनी परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिले, त्याला योग्य चेतना दिली आणि त्या योग्य शब्दांनी, त्या योग्य चेतनेने मग ध्रुव महाराजांनी त्यांना प्रार्थना अर्पण केल्या. तर पहिली प्रार्थना येते, यो अंतः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. काय म्हणतात? अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्. पूर्ण जगाला प्राणशक्ती कोण देत आहे? ॲक्च्युली हे जे शरीर आहे ते झोपलेलं आहे. हे शरीर जे ते मृत आहे. शरीरामध्ये कुठे प्राण आहे? म्हणून शरीरातून जेव्हा आत्मा निघून जातो आणि प्राण जेव्हा आला, आत्मा जेव्हा आला तेव्हा परत चालू होतं. तर म्हणून म्हणतात यो अंतः प्रविश्य मम वाचाम इमाम प्रसुप्ताम. माझी वाचा शक्ती झोपली आहे, तुमच्यासमोर मी काय बोलू शकत नाही आहे, पण तुम्ही जर मला आशीर्वाद दिले, यो अंतः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम संजीवयत्ती अखिल शक्तिधर स्वधामना. तुम्ही संजीवनीसारखे आहात. एका मृत व्यक्तीला पण तुम्ही संजीवनी बूटी जर दिली तर तो जागृत होतो. माझी वाचा शक्ती सुप्त झाली आहे, तुम्ही आशीर्वाद द्या संजीवनीचा. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन. आणि पूर्ण जगाची श्रवण शक्ती, पूर्ण जगाचे हात, पूर्ण जगाचे पाय कशामुळे चालत आहेत? तुमच्या कृपेमुळे. प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. तुम्ही आदी प्राण आहात, तर तुम्हाला नमस्कार करतो मी. तुम्ही मला प्राणशक्ती द्या जेणेकरून मी तुम्हाला योग्य प्रार्थना बोलेन. आणि तेव्हा मग ध्रुव महाराजांनी परमेश्वराला प्रार्थना बोलले. तर म्हणून त्या शंखामध्ये काय काय शक्ती आहे? विष्णूंचे 4 हात असतात. 2 हातांमध्ये शस्त्र आहेत. परित्राणाय साधूनाम विनाशायाच्या दुष्कृताम. तर परित्राणाय साधूनाम करायला 2 हात आहेत आणि विनाशायाच्या दुष्कृताम करायला 2 हात आहेत. चक्र आणि गदा कोणासाठी आहे? थोडं तरी बोला. परित्राण विनाशायाच्या दुष्कृताम. आणि कमळाचं फूल आणि शंख हे परित्राणाय साधूनाम. तर आपण कधी त्या चक्राकडे बघायला नाही पाहिजे. हा आपल्यासाठी शंख चांगला आहे. तर शंख आपल्याला ज्ञान देतो, शंख आपल्याला आशीर्वाद देतो, शंख आपल्याला एक विजयी भव याचे आशीर्वाद देतो. दुसरं काय? वरून खाली 2 वर्तुळ आहेत. एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. त्याच्यातून काय सांगतात की मी सगळीकडे पसरलेलो आहे, मी सर्व व्यापी आहे. जसा तो मोठा जो चक्र आहे, मोठा वर्तुळ आहे, तो मोठा आहे तर तो सगळीकडे पसरला आहे. पण छोटा वर्तुळ छोटा आहे. तर म्हणतात श्रीकृष्ण सगळीकडे पसरलेले आहेत, पण श्रीकृष्णांची जरी सर्व मालमत्ता आहे, श्रीकृष्णांची मालकी आहे. एक राजा एका मंत्रीला म्हणतो, परमेश्वर सगळं करू शकतात का? तर म्हणाले परमेश्वर सगळं करू शकतात. एखादी गोष्ट आहे की ते नाही करू शकत? तर म्हणाले नाही, असं काहीच नाही आहे, नाही करू शकत. म्हणतात तुला जर मंत्री राहायचं असेल, मला अशी एक गोष्ट सांग जे परमेश्वर नाही म्हणू शकत.
आताच त्याची परीक्षा घेतली, सगळं करू शकतात. काय म्हणू नाही शकत परमेश्वर, त्याला निरर्थक होईल त्या परमेश्वर ते म्हणाले तर. म्हणतात माझ्या राज्यातून बाहेर चालता हो, हे श्रीकृष्ण नाही करू शकत. का? कारण त्यांच्या राज्याच्या बाहेर काय सगळीकडे राज्य आहे. भारताचे जे पंतप्रधान म्हणाले चल चालता हो भारतातून, भारताच्या विरुद्ध तू विचार करतोस, पण परमेश्वर कोणाला म्हणतील माझ्या राज्यातून. वैकुंठ त्यांचंच, आध्यात्मिक जगत त्यांचंच, मधलं जे ब्रह्मज्योती आहे ती पण त्यांचीच, आणि भौतिक जगत पण त्यांचंच आहे. मग तर म्हणणार कसं? तर म्हणाले हे म्हणू नाही शकत परमेश्वर, चल चालता हो माझ्या राज्यातून. तर म्हणून सर्व मालकी परमेश्वराची आहे, पण परमेश्वरासारखे विरक्त व्यक्ती कोणी नाही आहेत. आपली मालकी नाही आहे, आपण भाडेकरू आहोत, पण आपली आसक्ती भरपूर असते. तर त्या दोन वर्तुळातून श्रीकृष्ण म्हणतात की मी सर्वव्यापी आहे मोठ्या वर्तुळासारखा, पण मी त्या छोट्या वर्तुळासारखा अनासक्त आहे. माझी अजिबात कुठल्यावर मालकीची भावना नाही. कोणी सांगेल एखादं उदाहरण जेव्हा श्रीकृष्णांनी आधी मालकीची भावना नाही दाखवली कधी? कितीतरी उदाहरणं आहेत. हे जेव्हा सगळ्या राजांना मारलं द्वारके लीलेमध्ये, एका पण राजाला मारून त्या सिंहासनावर नाही बसले. जरासंधाला जेव्हा मारलं तेव्हा त्याचा एक मुलगा होता सहदेव म्हणून, सहदेवाला बसवलं. रामचंद्रांनी रावणाला मारलं. कुठल्या रावणाला? ज्या रावणाला देवी देवता पण हात नव्हते लावू शकत. एअरस्पेस असते, एअरस्पेसमधून त्यांचे विमानं नव्हते जाऊ शकत. खाली उतरणं तर दूरची गोष्ट आहे, आकाशातून नाही जाऊ शकत इंद्रचंद्र. रावणाच्या लंकेनगरीच्या वर त्या रावणाला मारलं, पण सिंहासनावर कोणाला बसवलं? तर तुम्ही बघा, भौमासुराला मारलं, आत्ताच होती नरक चतुर्दशी. भौमासुराला मारल्यानंतर कोण बसला तिकडे? भूमिदेवी. जेव्हा तुम्ही जर ते बघितलं तर भूमिदेवी जेव्हा श्रीकृष्ण तिथे येतात तेव्हा आपल्या नातवाला घेऊन येतात. भूमिदेवीचा मुलगा भौम आणि भौमाचा एक मुलगा असतो. तर भूमिदेवी आपल्या नातवाला घेऊन येतात आणि म्हणतात हे परमेश्वरा, हा नातू आहे माझा आणि हा चांगला आहे, तर भौमासुराला तुम्ही मारल्यानंतर याला राजा बनवू द्या म्हणून, त्याला राजा बनवू. श्रीकृष्णांनी सगळ्या क्रूर राजांना मारलं, पण कधी त्या राज्याला काबीज नाही केलं. त्याला ठीक आहे, तो क्रूरता मारली, तो व्यक्ती क्रूर होता, त्या राज्यावर आसक्ती नव्हती. त्याच्या मुलाला बसवलं तिथे. त्याच्यातून काय संदेश देतात श्रीकृष्ण? वैयक्तिक वैर नाही आहे त्यांना कोणाशी. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिय. श्रीकृष्ण कोणाचा द्वेष नाही करत आणि श्रीकृष्ण कोणाला गरजेपेक्षा जास्ती जवळ पण नाही करत. प्रश्न आहे तत्वांचा. तुम्ही जर योग्य भावना ठेवली, ये भजंती तू माम भक्त्या मयी ते तेषु चाप्याम, पण जे माझी भक्तिभावाने प्रेमाने सेवा करतात ते मला खूप जवळ आहेत. ज्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात मला कोणी प्रिय नाही आणि मला कोणी द्वेष नाही, त्याच श्लोकामध्ये म्हणतात ये भजंती तू माम भक्त्या, पण जे भक्तिभावाने माझ्या प्रेम करतात, मयी ते माझ्यात नेहमी वास करतात, तेषु च अहम, आणि मी त्यांच्यामध्ये नेहमी वास करतो. तर म्हणून श्रीकृष्ण म्हणतात मला त्या व्यक्तीशी वैर नाही आहे, तो जे चुकीचं वागतोय त्याच्याशी वैर आहे. खूप मोठी गोष्ट आहे. तर श्रीकृष्णांची कुठल्या गोष्टीप्रती आसक्ती नाही आहे. तिसरी गोष्ट काय आहे? डाव्या पायावर धनुष एक आहे. तर जसं मी म्हणत होतो, एका धनुष्याचे आपण शिकार होतो. पूर्ण आयुष्यभर एक धनुष्य आहे, कामदेवांचं धनुष्य, जे आपल्याला त्रास देतो. जो व्यक्ती श्रीकृष्णांच्या चरणावर असलेल्या धनुष्यावर मनन करेल त्याला श्रीकृष्ण त्याला संरक्षण देतील. आणि धनुष्यावर बाण लावून आपल्याला कुठला तरी एक टार्गेट असतो आहे ना. तर आपल्या सर्वांचं टार्गेट काय आहे? आपल्या सर्वांचं ध्येय काय आहे? आता त्या श्लोकात लिहिलं होतं. प्रधान ध्यान काय आहे? श्रीकृष्णांचे चरण आहे ना. तर आपल्या सर्वांना त्या धनुष्यावर आपल्या मनाच्या बाणाला लावायचं आहे आणि आयुष्यभर प्रॅक्टिस करायची आहे. तर द्रोणाचार्यांनी अर्जुनाला पण शिकवलं, दुर्योधनाला पण शिकवलं. आणि दुर्योधनाला विचारत काय दिसतंय तुला? काय दिसलं दुर्योधनाला? झाड दिसलं. दुःशासन काय दिसतंय? मला फांदी दिसली. आणि अर्जुनला विचारलं काय दिसलं? अर्जुन काय म्हणाला? डोळा दिसला. फक्त त्या पक्ष्याचा डोळा, लाकडी डोळा होता तो. फॉर युअर इन्फॉर्मेशन, कधी तुम्हाला कोणी विचित्र प्रश्न विचारला की काय द्रोणाचार्य आणि काय अर्जुन पक्षाला मारतायत, लाकडी डोळा होता तो प्रॅक्टिस करण्यासाठी. तर तसं आपल्या जीवनाचा जो ध्येय आहे तो आहे भगवंतांचे चरण. तर ज्या दिवशी आपल्याला कोणी आपले गुरु विचारतील काय दिसतंय रे तुला, तर आपण म्हणू भरपूर काय काय दिसतं. तर काय काय सांगू
पण आपल्याला म्हणायचं आहे अजून काही नाही दिसत आहे. आता कुठे धावे मन तुझे चरण देखलिया. चौथी गोष्ट, चौथं चिन्ह ते आहेत एका वत्स चे खुर, त्याचे चिन्ह येते. काय वत्साला काय म्हणतात मराठी? वासरू. वासरूच्या पायांचे चिन्ह येते. तर वासरू कसा असतो? नेहमी चंचल असतो. 10व्या स्कंदामध्ये जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम मोठे होतात त्याचं वर्णन आहे, कसे एकदम पटकन मोठे झाले. तर काय एक गोष्ट काय करायचे, कृष्ण आणि बलराम हळूचकन जायचे आणि एका वासराची शेपूट पकडायचे आणि ते वासराला मागून कोणतरी पकडला, तो वासरू पळत सुटायचा. तर यांना फ्री राईड. तर शेपूट पकडून ठेवायचे, तो वासरू इकडे तिकडे पळतो. हे लोक आपल्या मजा आली या लोकांना. आणि आई वडला बिचारे यशोदा आणि रोहिणी आहेत, त्यांचं हृदय बिचारे वर खाली होतं, अरे बिचारे आमचे लहान मुलं, आणि ते लोक खुश आहेत. ते एक शुकदेव गोस्वामी ही गोष्ट सांगतात. तर वासरू चंचल असतो, पण वासरूंचे जे पायांची जी निशाणी आहे ती छोटी आहे. तर एका श्लोकामध्ये भागवतामध्ये शुकदेव गोस्वामी म्हणतात, समाश्रित पाद पल्लव प्लवम महत्पदम पुण्य यशो मुरारे भवांबुधीर वत्स पदम परम पदम 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 यत विपदाम न तेषाम. याच्यामध्ये काय म्हणतात? समाश्रित पाद पल्लव प्लवम. जे लोक भगवंतांच्या चरणांच्या बोटीचा शरण घेतात त्यांना म्हणतात महत्पदम पुण्य यशो मुरारे. मुरारीच्या चरणांचा जर कोणी शरण घेतले तर काय? भवांबुधीर वत्स पदम. भव अंबुधी हे जे भवसागर आहे ते किती होतं? वत्स पदम. एका वासरूच्या खुरामध्ये किती पाणी असेल? जर त्या चिन्हामध्ये पाणी टाकलं तर 10 थेंब पाणी है ना, इतकंसं. त्याच्यावर उडी मारायला किती त्रास होतो आपल्याला? तर म्हणतात भवांबुधीर वत्स पदम. या भौतिक सागरामध्ये सगळे बिचारे बुडतायत. नरोत्तम दास ठाकूर एका भजनामध्ये म्हणतात, पोडेची भव तुफाने नाही का निस्तार श्रीचरण तरणी दाने दासे कोरो पार. पोडेची भव तुफाने, वादळामध्ये फसलोय मी, नाही का निस्तार, याच्यातून बाहेर नाही पडू शकत आहे. श्रीचरण तरणी दाने, पण ज्यांनी श्रीकृष्णांच्या चरणांचं शरण घेतलंय तो त्याला पार करू शकतो. कसं काय पार करू शकतो? ॲक्च्युली भवसागराला पार करू नाही शकत कोणी. भवसागरामध्ये वादळ आहेत, कधी कोणी बुडतो, मासे आहेत, काही होऊ शकतं. पण त्या मोठ्या भवांबुधी, त्या भवसागराला श्रीकृष्णांच्या चरणवर जो ध्यान करतो, त्या वासरूच्या खुरामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं, आणि आपण आरामात त्याला पार करू शकतो. तर ते आपल्याला सूचित करत आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, मीच बोलतो. एक त्रिकोण आहे. तर 3 गुण हे आपल्यावर नेहमी त्रास देतात. जन्म झाल्यानंतर सध्याची आपली जी परिस्थिती आहे, म्हातारपण, आजार आणि मृत्यू हे आपल्याला त्रास देणार. संन्यासी जेव्हा संन्यास घेतात तेव्हा त्यांचा जो दंड असतो, संन्यास दंड, त्याच्यात 3 दंडे असतात. त्रिदंडी संन्यास असतो. ते 3 गोष्टी आहेत, ते कशाचा प्रतीक आहेत? जरी माहिती नसेल तरी काही समस्या नाही आहे, काही मोठा प्रॉब्लेम नाही. काया मनसा वाचा. जेव्हा संन्यासी संन्यास घेतो तेव्हा काय म्हणतोय? हे शरीर मुकुंदाला अर्पण केलं. माझं मन म्हणजे माझ्या सर्व भावना, माझे विचार श्रीकृष्णांना अर्पण केले, आणि माझं बोलणं हे श्रीकृष्णांना अर्पण केलं. म्हणून त्रिदंडी संन्यास म्हणजे तो जो व्यक्ती आहे ज्यांनी संन्यास घेतला तो त्या दिवशीपासून त्याचं शरीर, त्याच्या भावना आणि त्याची वाचाशक्ती हे सगळे परमेश्वराला त्यांनी अर्पण केले. तर हे आपल्या जीवनात ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या 3 गोष्टी अनुसार आपल्याला शिक्षा मिळते. तर 3 क्लेश पण आहेत, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. 3 गुण पण आहेत. 3 प्रकारचे आपल्याला म्हातारपण, आजार आणि मृत्यू हे 3 त्रास पण आहेत. आणि
आपण जर पवित्र बनायचं असेल तर आपलं शरीर, आपलं मन आणि आपली वाचा परमेश्वराला अर्पण करायचं आहे. तर हे जे त्रिकोण आहे, तो त्रिकोण आपल्याला नेहमी ते आठवण करून देतो. त्याच्यानंतर आहेत 4 कुंभ आहेत. तर ते जे कुंभ आहेत, असं म्हणतात की रिकामं मडकं अशुभ असतं. कधी पण रामायण आपण वाचलं, रामचंद्र जेव्हा येत होते तेव्हा पूर्ण नगरीमध्ये भरलेले कुंभ भरून ठेवले, मडकी भरून ठेवले. तर जेव्हा आपण भागवतामध्ये, रामायणामध्ये, महाभारतामध्ये वर्णन येतं, भरलेलं कुंभ असतं नेहमी, रिकामं कुंभ कधीच नसतं. तर ते भरलेलं जे कुंभ आहे ते खूप शुभ मानलं आहे. त्याच्यामध्ये अमृत असतं. तर ते अमृत आपल्याला, खरं अमृत काय आहे? अमृत म्हणजे कोणी असा बिचारा आजारी व्यक्ती असेल तर त्याला म्हणतात, अरे तुला औषध पाहिजे, औषधाने तुझ्यात प्राण येणार. तर परमेश्वराच्या चरणांवर ते जे 4 कुंभ आहेत त्याच्यामध्ये जे अमृत आहे ते काय आपल्याला सांगते? खरं अमृत, खरी प्राण, खरी शक्ती कोणाला येते? जो परमेश्वराचा भक्त येतो. जरी परमेश्वराचं नाव नाही घेतलं कधी, त्याच्यामध्ये खरी शक्ती नसते, तो कधी ना कधी थकतो. पण जो परमेश्वराची सेवा करतो तो कधीच थकत नाही. आपण इस्कॉन संस्थेमध्ये बघतो की तरुण व्यक्ती जो आत्ता भक्तीत आला आहे तो लवकर थकतो. आणि संन्यासी लोक असतात, म्हातारे असतात, 75-80 वय आहे, ते जोरदार त्याचा प्रचार करतात. ती शक्ती कुठून येते? परमेश्वराच्या चरणांमध्ये अमृत आहे, ते त्यांना मिळतं. प्रभुपादांचे अनेक असे सेक्रेटरी असायचे, ते तरुण होते, ते बिचारे थकायचे. एक श्रुतकीर्ती प्रभू आहेत, ते प्रभुपादांसोबत प्रवास करायचे. तर प्रत्येक एअरपोर्टला जेव्हा जायचे प्रभुपाद असे विमानातून यायचे, तर हरी बोल सगळेजण असे उंच उड्या मारायचे, जय प्रभुपाद. तिथे कीर्तन चालू आणि प्रभुपाद आनंदी व्हायचे, प्रभुपाद आशीर्वाद द्यायचे. तर एक दिवशी बिचारे हे श्रुतकीर्ती प्रभू प्रभुपादांची मसाज करता करता म्हणतात, प्रभुपाद मला तुमच्यावर प्रेम नाही आहे. तो म्हणाले, का रे असं म्हणतो? असं म्हणतात, जेव्हा मी बघतो ह्या सगळ्या लोकांना, प्रत्येक ठिकाणी तुम्ही मंदिरात गेले की पूर्ण कीर्तन तिकडे जोरदार तुमच्या स्वागतासाठी. म्हणतात मला ना उड्या मारायसारखी शक्तीच नाही आहे, मला नाही वाटत तुमच्याप्रती प्रेम आहे. तर प्रभुपाद म्हणाले, काही उत्तर नाही दिलं, फक्त बोलले. बिचारे श्रुतकीर्ती प्रभू मनातल्या मनात विचार करतायत, मेलो. मला संशय होता, आता यांच्या हुनी त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की नाही आहे प्रेम, संपलं, आध्यात्मिक जीवनच संपलं. गुरूंनी म्हटलं मग काय, तर सोडून तर जाऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी सेवा करतात, मसाज करतात, तिसऱ्या दिवशी मसाज करतात, असे 2-3 दिवस गेले. मग तिसऱ्या दिवशी प्रभुपाद मसाज करताना त्यांना म्हणतात, काय रे तुला माझी मसाज करायला आवडतं का? तर त्यांनी प्रामाणिकपणे, त्यांना तो संदर्भच नाही माहिती, विसरले ते म्हणतात, हो प्रभुपाद मसाज करायला आवडतं. तुला माझ्यासाठी स्वयंपाक करायला आवडतं का? हो प्रभुपाद. तुला माझी सेवा करायला आवडतं का? हो. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे. तर तो असं दचकला. अच्छा, ते 3 दिवसापूर्वी मी प्रश्न विचारला होता की प्रभुपाद माझं तुमच्यावर प्रेम नाही, कारण मला तुमच्यासमोर उड्या मारायला तेवढी शक्ती नसते. तर तेव्हा म्हणाले होते प्रभू. मला वाटलं की प्रभुपादांनी ते स्वीकार नव्हतं केलं. प्रभुपादांनी त्याच्यावर मनन केलं 3 दिवस की हा म्हणतो याचं माझ्यावर प्रेम नाही. जर प्रेम नाही तर मग सेवा. सो प्रेम फक्त गुलाबाच्या फुलाने व्यक्त नाही होत. प्रेम फक्त मी आकाशातून तुझ्यासाठी चंद्र घेऊन येईन त्याच्याने व्यक्त नाही होत. प्रेम कशाने व्यक्त होतं? प्रेम व्यक्त होतं तुम्ही त्या व्यक्तीसाठी कष्ट घ्यायला तयार आहात का. जर तुमचं कोणावर प्रेम नसेल, तुम्ही त्याच्यासाठी कष्ट नाही घेणार. आरामाचं जीवन असेल तर कराल जे काही कर. ज्या दिवशी कष्ट सुरू होतील तुझं माझं नातं समाप्त. तर प्रभुपादांनी 3 दिवस विचार केला, माझ्यासाठी ज्यांचं प्रेम आहे ते प्रेम उड्या मारून व्यक्त होतं, जोरजोरात बोलून व्यक्त होतं, की माझ्यासाठी माझ्या इच्छेपूर्तीसाठी कष्ट घेऊन होतं. आपण आता पुस्तक वितरण करणार आहोत. तर काही लाजाळू भक्त असतात आणि ते मनातल्या मनात विचार करतात, हे जोरदार आहेत, असे अनोळखी व्यक्ती समोर जातात, म्हणतात ही घ्या गीता, या गीतेमध्ये तुमच्या समस्यांचं असं निराकरण आहे. आम्ही नाही करू शकत, आम्ही लाजाळू आहोत. तर आपण काय करायचं? पुस्तक वितरण सोडून द्यायचं. मग आपण अशी काहीतरी सेवा करू शकतो जी लाजाळू व्यक्ती करू शकतो. आपण म्हणायचं तुम्ही जाऊन बोला, पैसे मोजतो मी. किंवा कधी गीतेची किंमत 230 अशी ऑड फिगर असते है ना, आणि लोक मग 250 देतात किंवा 300 देतात. तर बरोबर जर सुट्टे नसले आपल्याकडे, तो म्हणतो नको पुस्तक नको, तर बरोबर 70 रुपये असे बांधून ठेवायचे, रेडी ठेवायचे. तरी 300 दिले की लगेच 70 द्यायचे. आपण असं काहीतरी सेवा शोधून काढायची जी
आपण पण कष्ट सोडायचे नाही, आपण ते सोडायचं नाही ज्याच्यामध्ये श्रीकृष्णांना शिलप्रभुपादांना आनंद होईल. तर आपल्याकडे थंडी आहे. आज मी उतरलो, बिंदास उतरलो बारामतीमध्ये. 5, 5:30, 6 झाले. चूक चूक चूक, शिंका शिंका शिंका. म्हटलं काय एवढ्या शिंका. मग थोडंसं आरशात बघितलं मी, तर एक लक्षात आलं की माझी टोपी नाही आहे. सगळ्यांची काळी टोपी असते ना केसांची. गृहस्थांची, काही लोकांची मी बघतोय चांगलीच जाड टोपी आहे. तर मी म्हटलं हे बघा, म्हटलं कठीणच आहे माझं. शिंकावर शिंका, शिंकावर शिंका. मग एक लक्षात आलं, थोडंसं जरा थंड प्रदेशात प्रवेश केला मी. बरोबर स्वेटर घातला, शॉल घेतली, मोजे घातले, टोपी घातली, तेव्हा बसलोय. बापरे, अर्धा तास नुसत्या शिंका शिंका शिंका. तर विचार करा, बारामतीमध्ये माझी ही परिस्थिती आहे. अमेरिकेमध्ये वगैरे बर्फ पडतो. सगळ्यात थंड वर्षाचा आठवडा किंवा पंधरवडा कुठल्या तारखा आहेत, कोण सांगणार मला? बारामतीच्या सांगा. कुठली तारीख त्यातल्या त्यात आहे ना? थोडा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला. 25 डिसेंबरला पाश्चात्य देशांमध्ये खूप मोठा सण असतो. आणि त्या सणाला साजरी करण्यासाठी, कारण तो त्या देशातला सगळ्यात मोठा सण आहे, तर सगळे लोक बाहेर पडतात शॉपिंग करायला. जसं आपण दिवाळीसाठी बाहेर पडतो. प्रभुपदांची इच्छा पूर्ती करण्यासाठी या लोकांनी बर्फामध्ये पुस्तक वितरण केलं आहे. तर वृंदावन मंदिरामध्ये कोण कोण गेलं? इस्कॉन वृंदावन मंदिरामध्ये. इस्कॉन वृंदावन मंदिर हे पूर्णपणे पुस्तक वितरणाच्या पैशांनी बांधलेलं आहे. प्रभुपादांकडे पैसे नव्हते, एक गुरुप्रसाद स्वामी होते, त्यांनी पुस्तक वितरण केलं आणि त्या पुस्तक वितरणाच्या पैशातून त्यांनी इस्कॉन वृंदावन बांधलं आहे. मायापूरमध्ये जे काही आपल्याला बांधकाम दिसतंय ते सगळं पुस्तक वितरणाच्या पैशातून आलं आहे. जुहू मंदिर हे प्राधान्यतः पुस्तक वितरणातून आलं आहे. आणि ते पुस्तक वितरण कधी केलं लोकांनी? ज्या थंडीमध्ये विना टोपी शिकतोय मी, त्या थंडीमध्ये बर्फामध्ये या तरुण मुलांनी मुलींनी प्रभुपादांना आनंद देण्यासाठी. तो म्हणून कदाचित कीर्तनामध्ये जास्ती बोलत नव्हते, जास्ती उड्या नव्हते मारत, पण प्रेम कसं व्यक्त केलं त्यांनी? कष्ट घेऊन. तर अशा प्रकारे खरं अमृत, खरी शक्ती, खरी ऊर्जा ही श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आहे. आणि जो श्रीकृष्णांची सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये एक वेगळी ऊर्जा असते. ती भौतिक गोष्टींनी त्याला दाबू नाही शकत आपण. त्याच्यानंतर आहे अर्धचंद्र. अर्धचंद्र आपल्याला कुठे दिसतो? शंकरजींच्या डोक्यावर. त्यांचं एक नाव आहे भालचंद्र. शंकरजींचं एक नाव आहे भालचंद्र. तर शंकरजी हे नेहमी त्या चंद्राला धारण करून थंड असतात, गारवा असतो त्याच्यामुळे. तर आपण पण आपल्या जीवनामध्ये नेहमी थंड राहायला पाहिजे. तर त्यासाठी श्रीकृष्णांच्या चरणांवर जो अर्धचंद्र आहे त्याच्यावर आपण नेहमी ध्यान केंद्रित करायला पाहिजे. अजून तो जो चंद्र आहे तो आपल्या दिव्य आध्यात्मिक इच्छांना पण प्रोत्साहन देतो. तर आपण कार्तिक महिन्यामध्ये इच्छा केली की कार्तिक महिन्यामध्ये माझ्याकडून थोड्या चॅन्टिंग अधिक होऊ दे. आपण गौरकिशोरदास बाबाजी महाराजांच्या तिरोभाव दिवशी, एकादशीच्या दिवशी, उत्थान एकादशीच्या दिवशी आपण चर्चा केली होती. त्याच्यामध्ये बोललो होतो की आता भीष्मपंचक आहे, त्या भीष्मपंचकामध्ये आपण एक काहीतरी स्तर उंच करू शकतो. अशा प्रकारे पूर्ण जग हे भौतिक इच्छांनी भरलेलं आहे. तर भक्तांना इच्छा शून्य नाही व्हायचं आहे, भक्तांनी भौतिक इच्छा सोडून आध्यात्मिक इच्छांना स्वीकारायचं आहे. तर जेव्हा जेव्हा आपण मंदिरात येतो तेव्हा आपण काहीतरी एक आध्यात्मिक इच्छा जगन्नाथजींच्या समोर आपण ठेवायला पाहिजे की परमेश्वरा, या शनिवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत माझ्याकडून तुझ्या नामस्मरणामध्ये अधिक खोल जाऊ दे, तुझ्या मूर्तीपूजेमध्ये मी अधिक खोल जाऊ दे. येणाऱ्या 7 दिवसांमध्ये तुझ्या भागवताप्रती माझं थोडं स्नेह वाढू दे, तुझ्या भक्तांप्रती माझी सेवाभावना वाढू दे. जर आपण कुठल्या एका धामाप्रती आकर्षित असू, कोणी वृंदावनाप्रती आकर्षित असतात, कोणी मायापुराप्रती आकर्षित, तर येणाऱ्या आठवड्यांमध्ये मी मायापूरबद्दल थोडं श्रवण करीन. येणाऱ्या 15 दिवसांमध्ये मी आता वृंदावनबद्दल काहीतरी स्मरण करीन, जगन्नाथजींबद्दल काहीतरी वाचीन. अशा प्रकारे नेहमी आपण काहीतरी आध्यात्मिक इच्छा प्रकट केल्या पाहिजेत. का? आपलं मन जे आहे ते एक मशीन आहे. जसं हे शरीर आहे हे एक यंत्र आहे, तसं मन पण एक मशीन आहे.
तर ती मशीन चालूच असते. त्याला जर आपण योग्य इच्छांना निर्माण करण्याची एक त्याला तो काम नाही दिलं तर तो भौतिक इच्छा निर्माण करणारच आहे. मन कोणाचं शांत असतं? शुद्ध भक्तांचं मन शांत असतं. आणि ते शांत मनामध्ये काय करतात? परमेश्वराला आता मी काय करू शकतो, परमेश्वराप्रती मी आता काय करू शकतो. 10व्या स्कंदामध्ये जेव्हा ब्रह्मदेवान पूर्ण विमोहित होतात आणि त्यांच्यासमोर मग आता असंख्य विष्णू उपस्थित होतात, तर त्याच्यामध्ये एक श्लोक येतो, चंद्रिका विशदा स्मेरई म्हणून. तर श्रीकृष्णांचे त्या सर्व विष्णूंच्या डोळ्यांमध्ये जेव्हा ब्रह्मदेवांनी बघितलं तेव्हा त्याच्यातून जो प्रकाश येत होता त्याला बघून त्याच्या भाषांतरामध्ये प्रभुपाद म्हणतात की सृष्टीपालकै चंद्रिका विशदा स्मेरई, त्याच्या पुढच्या ओळी मला आठवत नाहीत, त्याच्यामध्ये म्हणतात त्या डोळ्यांकडे बघून आपल्या हृदयामध्ये, भक्तांच्या हृदयामध्ये आध्यात्मिक इच्छा उत्पन्न होतात. तर जेव्हा आपण परमेश्वराच्या डोळ्यांकडे बघतो तेव्हा आपल्या हृदयामध्ये परमेश्वराच्या सेवा करण्यासाठी आध्यात्मिक इच्छा उत्पन्न होतात. तर अशा प्रकारे आपण नेहमी एक प्रार्थना करायला पाहिजे, माझ्याकडून प्रचार होऊ दे, माझ्याकडून चांगला हरिनाम होऊ दे, ही इच्छा माझी. तर इच्छा नेहमी आपण प्रकट करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे एक मासा. मासा हा नेहमी लहानपणी शाळेमध्ये आमची हिंदी एक छोटीशी म्हण होते, मछली जल का जल की रानी है, पुढे जीवन उसका पानी है, हाथ लगाओ डर जाएगी, बाहर निकालो मर जाएगी. परफेक्ट. तर मासा आपल्याला भागवताचे श्लोक येत नाही कविता. चला काही हरकत नाही, श्रीकृष्ण आपल्याला मदत करायला तयार आहेत. श्रीकृष्णांच्या चरणांवर एक मासा आहे, ते आपलं ते कृष्ण कॉन्शियस झालं ते आपलं. सो जसा मासा पाण्याबाहेर आल्यावर कोरडा पडतो आणि मरण पावतो, तसं आपण नेहमी भगवंतांना म्हणायला पाहिजे, भगवंता कृष्ण भक्ती विना जीवन तो मिछे. एका भजनामध्ये कोण आहेत लेखक माहिती आहे, पण म्हणतात कृष्ण रती विना जीवन तो मिछे. तर श्रीकृष्णांच्या स्मरणामध्ये, श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये जर आपण त्या भक्तांच्या समुद्राच्या बाहेर जर कधी गेलो, जीवन व्यर्थ आहे, हे मनुष्य जीवन मिळून काय केलं आपण. तर नेहमी आपण त्या मासाकडे पाहिलं, मासा हा नेहमी पाण्याकडे ओढत असतो. तर आपण नेहमी भक्ती रसामृत सिंधू त्या सागराकडे आपण नेहमी जायला पाहिजे. जो शरणागत भक्त असतो त्याच्या जीवनात एक भीती असते. आपण म्हणतो अभय चरणारविंद रे, भक्ताला कधी कुठे भीती नसते. पण कुठली भीती असते? एका भक्ताच्या जीवनात एक भीती असते, एक सकारात्मक भीती आहे, मी कधी भक्तांपासून दूर जाऊ नये. एक भक्त प्रभुपादांकडे जाऊन म्हणाले, मला भक्तांसोबत नाही राहायचं आहे, मला एकटी भक्ती करायची आहे, एकटा राहून मी भक्ती करणार, मला कंटाळा आला आहे सगळ्या भक्तांचा. प्रभुपाद म्हणाले, तू वेडा झालायस. एक वेडा माणूस फक्त असा विचार करू शकतो की मी एकटा भक्ती करीन, कारण भक्ती भक्त देतात, भक्ती भगवंत नाही देत. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून श्रीकृष्णांना जाऊन सांगू नका की मला भक्ती द्या. श्रीकृष्ण अजिबात भक्ती देत नाहीत. श्रीकृष्ण म्हणणार डोक्यावर मीरा पाटेल, भक्ती नाही देणार मी याला. पण भक्ती देवी श्रीमती राधाराणी आहेत किंवा बलरामजी आहेत. बलरामजींना जर आपण प्रार्थना केली, आम्हाला श्रीकृष्णांची सेवा करायची, आम्हाला आशीर्वाद द्या, भक्तीचा स्रोत भक्ती देवी आहे. या जगामध्ये आपल्याला भक्ती कोणी दिली? श्रीकृष्ण दिली की भक्तांनी दिली? भक्तांनी दिली. तर जे जे भक्त आहेत त्यांना हे नेहमी माहिती पाहिजे की भक्तांवर अवलंबून आहे आपली भक्ती. जेव्हा आपण भक्तांसोबत असतो तेव्हा आपल्याला ते कधी कधी लक्षात येत नाही आणि असं वाटतं मला काय आता झालं, आता मी मोठा झालो. पण नेहमी आपल्याला माहिती पाहिजे की भक्तांच्या जीवनामध्ये आपण जेव्हा बघतो की कोणी भक्त प्रामाणिकपणे सेवा करतायत, कोणी भक्त प्रामाणिकपणे जप करतायत, कोणी भक्त प्रामाणिकपणे त्यांचे सेवा करतायत, त्याला बघून लहान 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 रोज प्रेरणा मिळत मिळत आपण आपली प्रगती करत असतो. आपण रोज जेवतो की 7 दिवसांचं जेवण एकदा करतो. तसं जेव्हा आपण भक्तांना भेटतो तेव्हा प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये काहीतरी शिकण्यासारखं असतं, लहान मोठं असेल. तर ज्या क्षेत्रामध्ये आपण कमी आहोत त्या क्षेत्रामध्ये कधी कधी म्हणतात ना, प्रभूजी
माझं भागवत वाचन छान चाललं आहे पण माझा जप खराब झाला आहे, किंवा कोणी म्हणतो प्रभूजी माझा जप छान चालला आहे पण भागवत नाही चाललं आहे, कोणी म्हणतो की प्रभूजी माझं बाकी सगळं चाललं आहे पण सेवामध्ये मला आता काही टेस्ट नाही आहे. ते कुठून येणार टेस्ट? जो सेवेमध्ये आता घसरला आहे त्याला सेवेमधून टेस्ट कुठून येणार? जो सेवा प्रामाणिकपणे करतोय त्याला त्याच्या जवळ जाऊन त्याच्याकडून ती चव येणार. जप आपल्याला चांगला करायचा आहे, कुठून येणार जपासाठी टेस्ट? मागत बसा जगन्नाथजींना, जगन्नाथजींना मला तुझ्या हरिनामाप्रती टेस्ट येऊ दे, अजिबात येणार नाही. पण जे हरिदास ठाकूर आहेत, हरिदास ठाकूर परमेश्वराचं नामस्मरण करतात, हरिदास ठाकूरांना प्रार्थना करायची, हे हरिदास ठाकूर तुम्ही हरिनामाचा जप खूप छान करता, तुमच्याकडून मला जी टेस्ट होईल ते तुम्हाला देतील. तर जी गोष्ट आपल्याकडे कमी आहे ती गोष्ट परमेश्वराला जर आपण मागितली तर परमेश्वर स्वतः नाही देणार आपल्याला, पण भक्त आपल्याला नेहमी उत्सुक असतात ते देण्यासाठी. तर म्हणून प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये एक सकारात्मक भीती असायला पाहिजे. मी कधी भक्तांपासून दूर जाऊ नये. ती एक जरी सकारात्मक भीती असेल आपल्या जीवनामध्ये तर आपलं खूप मोठं कल्याण होईल. तर माशाला बघून आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. मासा नेहमी पाण्यात असतो तसं आपण नेहमी भक्तांच्या सोबत असायला पाहिजे. तर हे 8 चिन्ह झाले. आता उजव्या पायावर आहेत 11 चिन्ह. तर सगळ्यात पहिले उजव्या पायाच्या अंगठ्याच्या अगदी बेसला म्हणजे खूपच जवळ जव असतं ना, जव त्याचा एक दाणा आहे. तर तो काय सूचित करतो की सर्व ऐश्वर्य एका भक्ताच्या जीवनात येतील. तर जेव्हा श्रीकृष्ण एका भक्ताच्या जीवनामध्ये ऐश्वर्य देतात ते कुठले ऐश्वर्य देतात? 4 नियम तोडण्यासाठी देतात की 4 नियम पालन करण्यासाठी देतात? 4 नियम पालन करण्यासाठी. म्हणून ऐश्वर्य शब्द ऐकून आपल्या मनात जी एक व्याख्या आहे, ते मिळेल आता मला, ते नाही मिळणार. ते कोणाला मिळेल? जे तुमच्या मनात आहे ऐश्वर्य, ते कोणाला मिळेल? जो परमेश्वराला पटवून देईल मला ते ऐश्वर्य मिळून पण मी घसरणार नाही. श्रीकृष्ण सर्व वैष्णवांना गरीब नाही ठेवत. श्रीकृष्ण त्या वैष्णवांना श्रीमंती देतात. कोणाला देतात श्रीमंती? ज्यांच्यावर तो विश्वास आहे, याच्याकडे श्रीमंती आल्यावर, पैसे अमाप आल्यावर, सुविधा अमाप आल्यावर हा 4 नियम तोडणार नाही. हा त्या धनाचा, त्या सुविधांचा वापर करेल माझ्या जवळ अजून वेगाने येण्यासाठी. तर श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी पण ऐहिक धन लागतं. यात्रेला जाण्यासाठी पैसे लागतात, पुस्तकं भागवत विकत घेण्यासाठी पैसे लागतात. पैशांची प्रॉब्लेम नाही आहे. पण श्रीकृष्ण कोणाला श्रीमंती देतात? ज्यांनी आपल्या जीवनामध्ये श्रीकृष्णांना पटवून दिलं आहे की मी अजून जर धन मला मिळालं तर मी त्याच्यातून घसरणार नाही. जेव्हा कॉलेजला सुरुवात होते, मुलाला कॉलेजला जायची, पहिल्या दिवशी वडील त्याला किती पैसे देतात? चेकबुक देतात सही केलेला. मग काय देतात? येण्या जाण्यासाठी जेवढे पैसे तेवढे मोजके देतात. का बरं? बघायचं असतं की काय करणार आहे एवढ्या पैशांचं. तर जायला यायला 50 रुपये लागतात, 60 रुपये देतील एक्स्ट्रा थोडेसे, आणि त्याला विचारतील तू काय केलं? नाही, जायला यायला 50 रुपये लागले, 10 रुपये आहेत त्या खिशात, व्हेरी गुड. एका महिन्याने म्हणतील 200 रुपये ठेव. म्हणजे का? तर विश्वास आहे त्या 50 रुपयाचा यांनी कधी गैरवापर नाही केला. पण त्या 50 रुपयाचा जर गैरवापर केला तर मग रोज हिशोब द्यायला लागतो. 4 रुपये इकडे, 3 रुपये इकडे, 4.5 रुपये इकडे. तर ती वडिलांची पूर्ण तिजोरी कोणासाठी आहे? मुलासाठीच आहे. पण विश्वासार्ह जीवन जगायला लागेल. तर म्हणून आपण जर विश्वासार्ह जीवन जगलो, सर्व ऐश्वर्य आपली वाट बघतायत. पण जर आपल्या जीवनात असा अनुभव असेल की प्रभूजी ऐश्वर्य काही मिळत नाही आहेत, तर आपण आपलं तपासणी करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की आपण विश्वासार्ह जीवन जगतोय का. जे विश्वासार्ह जीवन जगतात परमेश्वर त्यांना जे काही गरजेचं आहे ते सगळं काही देतात. परमेश्वराला आपल्या भक्तांना त्रास देण्यामध्ये अजिबात स्वारस्य नाही. त्यांचा खुश चेहराच बघायचा आहे. पण खुश चेहरा बघताना तो जर काहीतरी मागतोय, ऐहिक धन मागतोय, आणि ते ऐहिक धन दिलं आणि त्याच्यानंतर जो तो घसरला, मग ते परमेश्वराला दुःख होतं. म्हणून नेहमी आपल्याला एक आश्वासन पाहिजे की जर आपण त्यासाठी योग्य आपली चेतना दाखवली तर परमेश्वर आपल्याला सर्व काही ऐश्वर्य देतील. दुसरी एक आहे, एक रेष आहे, अशी वर जाणारी रेष आहे.
आणि ती खूप बारीक आहे. तर ती वर जाणारी रेषा काय सूचित करते? आपण कितीही पतित असू, आपण कुठल्याही खालच्या स्तराला असू, पण परमेश्वराची जर भक्ती केली आपण, तर खालून वर जाण्याचा मार्ग, ती जी रेषा आहे ना, ती अशी उभी आहे, ती अशी आडवी नाही आहे. वेळ नाही लागणार. दोर असतो, एका विहिरीमध्ये कोणी पडला आहे, त्याला जर दोर दिला, तो दोर आडवा नसतो, दोर असा सरळ असतो आणि त्या दोराला पकडून तुम्ही पटकन बाहेर जाऊ शकता. तसं परमेश्वराच्या चरणांवर ती रेषा जी आहे, त्याच्यावर जर मनन केलं तर आपल्याला म्हणतायत, तुम्ही कितीही पतित असू दे, काहीच वेळामध्ये आडवा नाही आहे तो दोर, तुम्ही सरळ असे वर पटकन जाऊ शकता. आणि कुठे जाल? उंच स्तरावर जाल. कोण जाईल? अधम पतित व्यक्ती जाईल. कशामुळे जाईल? 2 अंगठ्यांवर उभा राहून ओम नमो ब्रह्मदेवाय. बघितलं की नाही? नरसिम्हा पिक्चर बघितलं ना? त्याच्यामध्ये तो हिरण्यकश्यप असे 2 हात वर करून ओम नमो ब्रह्मदेवाय करत बसला. आणि नंतर ब्रह्मदेवा आल्यानंतर म्हणतो की मला अमरत्व द्या. तर म्हणाले अमरत्व नाही देऊ शकत मी. मग ठीक आहे, आत नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, पाण्यात नाही, हवेत नाही, जमीन अमुक तमुक सगळं त्यांनी मागितलं. आणि शेवटी नरसिंहदेव आले, चिरफाड करून त्याचं अमरत्व संपवून टाकलं. आणि अमर कोण झाला? प्रल्हादाला मारायचा किती प्रयत्न केला. कधी सापांमध्ये टाकलं, कधी उकळत्या तेलामध्ये टाकलं, कधी हत्तींखाली टाकलं, कधी भाल्यांनी मारायचा प्रयत्न केला. तर ॲक्च्युली अमर कोण झाला? आता गमतीची गोष्ट आहे, हा प्रल्हाद आहे. कुठलं गाणं गातो तो? त्या सिनेमामध्ये कुठलं गाणं तो? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, तेच गातो तो. त्याला अजून दुसरं गाणं नाही माहिती. आणि त्याच गाण्याचा प्रचार केला त्याने. बिचारा तो प्रल्हाद ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, या गाण्यांचा जप करता करता आपल्यालाही वेगवेगळ्या परिस्थितीने मारण्याचा प्रयत्न केला असेल. पण जर आपण हरिनामाचा जर धरून ठेवला आहे, तर आपलाही मृत्यू नाही झाला आणि आपण पण अमर झालो. आणि लोक ज्यांनी भरपूर तपस्या केली, भरपूर कष्ट घेतले, 2 पायांवर 2 अंगठ्यांवर 10,000 वर्ष उभा होता तो बिचारा. त्याचा पूर्ण मांस मुंग्यांनी खाल्लं, वारूळ तयार झालं त्याचं. इतकी तपस्या करून बिचाराचं काय झालं? हिरण्यकश्यप मैं तुझे खतम करतो, सर्जरी. तर म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की ॲक्च्युली हरिनामामध्ये खरं अमृत आहे, हरिनामामध्ये खरा गोडवा आहे. असंही नाही की खूप क्लिष्ट महामंत्र आहे जो जिभेला त्रास देतो. किती गोड आहे, किती साधा सोपा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर ती जी रेषा आहे ती आपल्याला प्रेरणा देते. पण आपले आचार्य ते म्हणतात ती जी रेषा आहे ना, ती खूप जाड नाही आहे. ती फोटोमध्ये ती रेषा आहे ती अशी खूप बारीक आहे. तर म्हणतात ही जी भक्तीची जी रेषा आहे ती खूप बारीक आहे, सांभाळून आपण ती वापरली पाहिजे. रिस्क नाही घ्यायची भक्तीमध्ये. जर आपण खूप धोका पत्करला भक्तीमध्ये, काही नाही होत. थोडंसं आपण बाजूला जाऊया, थोडंसं आपण ते पण करूया. ते नाही आहे, भक्त लोक ते करत नाहीत. थोडंसं केलं तर चालतं. ते थोडंसं आहे, नजर हटी दुर्घटना घटी. आपण काळजी घेतली पाहिजे नेहमी. तर ती बारीक रेषा आहे, जाड नाही आहे जास्ती. तिसरं आहे चक्र, सुदर्शन चक्र आहे. सुदर्शन चक्राने आपल्या यावर्षी जन्माष्टमीच्या नाटकामध्ये भरपूर हिरो मेन कोण होता? सुदर्शन चक्र होता. सुदर्शन चक्राने भरपूर ज्वाळा, उष्णता दिली आहे की नाही. तर एक प्रेमाची पण उष्णता असते आणि एक त्रासाची उष्णता असते. तर दुर्वासा ऋषींना वेगळी उष्णता मिळाली, बिचारे पळाले, पूर्ण ब्रह्मांडामध्ये धावत होते, अरे वाचवा वाचवा. पण आपल्याला प्रेमाची ऊब देईल. तर ज्यांच्या जीवनामध्ये एक गारवा आहे, कुठला गारवा? त्रास देणारा गारवा, त्याला श्रीकृष्णांच्या प्रेमाची ऊब मिळते त्या व्यक्तीला. आणि सुदर्शन चक्र आहे तो प्रकाश पण देतो. तर सुदर्शन चक्र प्रकाश म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देतो. सुदर्शन चक्र आपल्या शत्रूंना त्रास देतो. अंबरीश महाराजांना त्रास देणाऱ्या दुर्वासा ऋषींना कुठपर्यंत पाठलाग केला सुदर्शन चक्राने? कोण सांगणार मला? ज्यांनी नाटक लिहिलं आहे त्यांनी नाही सांगायचं. येस, सांगा. ओके, ब्रह्मलोक आणि शिवलोकपर्यंत बस.
हां ओके हां वैकुंठात. मग बस ब्रह्मांडात शंकरजींकडे वैकुंठात. मग वैकुंठामध्ये म्हणाले अहम भक्त पराधीन, सॉरी मी तुझी मदत नाही करू शकत. मग ते अंबरीशाकडे आले, अंबरीशापर्यंत तो आला. सुदर्शन चक्र परत पृथ्वीवर जेव्हा आले तेव्हापर्यंत आला. मग तेव्हा अंबरीशाने सुदर्शन चक्राला प्रार्थना केली, जर माझ्या जीवनात मी काही जरी भक्ती केली असेल तर त्याचं फळ हे सुदर्शन चक्रा, तू मला हे दे की तू अंबरीशाला माफ कर. त्या क्षणी जेव्हा अंबरीशाने ही प्रार्थना केली तेव्हा तो सुदर्शन चक्र, मग कारण त्याने भक्ती केली होती, त्याला फलंकुरित करण्यासाठी मग सुदर्शन चक्र निवडलं. सुदर्शन चक्र काही जात नव्हता, सुदर्शन चक्र काही सोडत नाही आहे. तर म्हणून वैष्णवांना जे त्रास देतात त्यांच्या मागे सुदर्शन चक्र लागतो. आपले मुख्य शत्रू कोण आहेत? त्यांचा ॲड्रेस आहे लेफ्ट वेंट्रिकल आणि राईट ऑरिकल, जस्ट नेक्स्ट टू एओर्टा. जी रक्तवाहिनी जिथे प्रवेश करते त्याच्याच शेजारी काम आहे. आता अनेक वेळा कामवासनेचं जेव्हा वर्णन येतं तेव्हा म्हणजे ऋतशय, ऋतशय भागवतामध्ये ऋतशय येतं. ऋतशय म्हणजे हृदयामध्ये जो शयन करतोय तो कामवासना. तर म्हणून आपले जे खरे शत्रू आहेत ते आपल्या हृदयस्थ आहेत आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी कोण गरजेचं आहे? तर आध्यात्मिक सुदर्शन चक्र आहे. आपण हृदयातल्या शत्रूंना नाही मारू शकत. तर म्हणून सुदर्शन चक्राला आपण नेहमी प्रार्थना करायला पाहिजे, हे सुदर्शन चक्र माझ्या वास्तविक खऱ्या खोल गुप्त अदृश्य शत्रूंपासून मला मदत कर. श्री चैतन्य महाप्रभू आपल्या भक्तांसोबत पहिल्यांदा जेव्हा जगन्नाथपुरीला जात होते तेव्हा काय त्याचं नाव, अंबुलिंग, तिथे पाण्याच्या शिवलिंग आहेत, अंबुलिंग, त्याचं त्या जागेचं नाव आहे काहीतरी. तर ते ओरिसा आणि बंगालच्या बॉर्डरवर पोचतात आणि आता ती नदी पार, छत्रभोगला पोचतात आणि नदी पार करायची असते. तर त्या गंगे नदीमध्ये इथे खूप सारे मगरी असतात आणि बाजूला वनामध्ये वाघ असतात आणि जमिनीवर डाकू असतात. तर श्री चैतन्य महाप्रभू त्या नावाड्याला म्हणतात की आता पार कर. तो अजिबात नाही करणार, कारण इथल्या मुसलमान राजाला जर कळलं मी एका हिंदू संन्यासाला मदत केली तर तो मारेल. समजा आपण बोटीत गेलो आणि काही झालं तर मगरी मारतील, पलीकडे गेलो तर तिथे चोर मारतील आणि ते जर नाही झालं तर वाघ मारतील. तर अजिबात मी नेणार नाही. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात तुला विश्वास नाही कर, तो बघ तिथे सुदर्शन चक्र आहे. तर सोबतचे भक्त पण मुकुंद नित्यानंद प्रभू आहेत, ते सगळे आकाशात बघतात, त्यांना सुदर्शन चक्र दिसत नाही. पण श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात जिथे जिथे हरिनाम होतोय तिथे तिथे सुदर्शन चक्र असा गोल फिरत असतो आणि भक्तांची तो रक्षा करतो, तू काही काळजी करू नको. आणि श्री चैतन्य महाप्रभू त्या बोटीमध्ये जोरात हरिनाम, अरे हरिनाम नका करू आता. ते सगळे चोर तिथे वाट बघत असतील, कुठला वाघाला एकादशीचं व्रत तोडायचं असेल द्वादशी भक्त वैष्णव तिलकधारी, अरे वा आज पवित्र द्वादशी, आज होईल आपली चांगली. हा तर संकीर्तन नका करू, म्हणजे काळजी करू नको, सुदर्शन चक्र आहे आणि काही झालं नाही. तर सुदर्शन चक्र नेहमी आपली मदत करतात. तर आपण आंतरिक शत्रूंबद्दल बोलतोय. नेल्सन मंडेला कोणाला माहिती आहेत? तर नेल्सन मंडेलावर खोटे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकलं. 28 वर्ष नेल्सन मंडेला जेलमध्ये, गरज नसताना, काही गुन्हा नाही केला त्याने आणि जेलमध्ये टाकलं त्यांना. आणि 28 वर्षानंतर जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांची एक मुलाखत झाली, पहिली मुलाखत. 28 वर्ष तुम्हाला गरज नसताना शिक्षा झाली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना विचारलं की तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे. तर त्यांना वाटलं अन्यायाविरुद्ध काहीतरी, खोट्या आरोपांविरुद्ध काहीतरी बोलतील. तर नेल्सन मंडेला म्हणाले आज जेव्हा मी बाहेर आलो आहे तेव्हा माझ्या मनात एकच भावना आहे. म्हणाले 28 वर्ष मी तुरुंगवास झाला माझा, पण जर मी बाहेर आल्यावर अजूनही त्याच गोष्टींवर विचार करत बसलो, पण मला त्यांनी जेलमध्ये का टाकलं? तर म्हणाले माझा तुरुंगवास मी लांबवतोय. मी कैदी 28 वर्ष त्यांच्यामुळे होतो,
पण 28 वर्षांच्या नंतर आता जेव्हा मी बाहेर झालो आहे तेव्हा मी कैदी राहायचं आहे की नाही राहायचं हे माझ्यावर आहे. तर मी विचार केला आहे ज्या लोकांनी ते केलं त्यांना मी माफ केलं आणि अशा प्रकारे मी माझा कैदी असण्याची जी सीमा होती, मर्यादा होती, ती संपवली आहे. टुडे आय एम फ्री. कशामुळे? तो तुरुंग तर भौतिक तुरुंग होता, तो तर स्थूल तुरुंग होता, त्याच्यातून बाहेर पडू शकतो. पण कधीकधी आपण आपल्या हृदयातल्या नकारात्मकतेच्या तुरुंगामध्ये फसलेलो असतो आणि हा तुरुंग काही सुटत नाही. हा तुरुंग वर्षानुवर्ष असतो. तर नेल्सन मंडेलांनी सांगितलं. तर इस्कॉनचे एक संन्यासी आहेत, परमपूज्य भक्तितीर्थ स्वामी महाराज. त्यांचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे डाय बिफोर डाय. तर मराठीमध्ये जर आपण भाषांतर केलं तर म्हणतात मृत्यूच्या पूर्वी आपण मरण स्वीकारायला पाहिजे. तर कोणी म्हणेल मृत्यूच्या पूर्वी डाईंग बिफोर डाईंग म्हणजे काय? मृत्यूच्या पूर्वी कुठला मृत्यू स्वीकारायचा आहे? तर म्हणाले ॲक्च्युली खरे आपले जे समस्या आहेत ते या जगामुळे नसतात. या जगामध्ये तर वर्क काही चालू असतं. म्हणाले ॲक्च्युली जे आपल्या समस्या त्या आपल्या अहंकारामुळे असतात. मला असं बोललास काय, आता मी तुला दाखवतो. मला असं केलंस काय, तुला आता मी दाखवतो. म्हणाला त्या अहंकाराचा जेव्हापर्यंत मृत्यू होत नाही तेव्हापर्यंत आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम करायला लागेल. तर भौतिक मृत्यू येण्यापूर्वी आपल्या अहंकाराला जर आपण मरण देऊ शकलो, डाईंग बिफोर डाईंग, तर तो मृत्यू आपला शेवटचा मृत्यू असेल आणि आपण वैकुंठाला जाऊ शकतो. एक दक्षिण भारतामध्ये एक व्यासतीर्थ म्हणून खूप मोठे संन्यासी होते. तर ते व्यासतीर्थ संन्यासीच्या जीवनामध्ये एक गोष्ट आहे. त्यांचे एक शिष्य होते. तर आता ते डिटेल्स मला एक्झॅक्टली आठवत नाहीत, पण म्हणतात त्यांना एक प्रश्न विचारतात की तू वैकुंठाला कधी जाशील? वैष्णव होते. वैकुंठाला कधी? तर ते म्हणाले आय विल गो वेन आय कॅन गो. तर ते कोणाला काही कळलं नाही. आय कॅन गो वेन आय विल गो. तर मी वैकुंठाला तेव्हा जाऊ शकतो जेव्हा मी जाऊ शकतो. मग याला काय अर्थ आहे? मग ते व्यासतीर्थांनी त्यांना विचारलं सगळ्यांसमोर की तू काय उत्तर दिलंस ते? म्हणाले जेव्हा माझा अहंकार मला सोडून जाईल तेव्हा मी वैकुंठाला जाऊ शकतो. आय कॅन गो वेन आय विल गो. माझा अहंकार, अहमची भावना जेव्हा जाईल तेव्हा मी वैकुंठाला जाऊ शकतो. तर नेहमी आपण सुदर्शन चक्राला प्रार्थना करायला पाहिजे. हे सुदर्शन चक्र, हे जे इथले शत्रू आहेत ते कधी जातील? तर म्हणून कृपया मला तुम्ही मदत करा म्हणून. चौथा जो चिन्ह आहे तो आहे कमळाचं फूल. तर रूप गोस्वामींची एक कविता आहे. म्हणतात मन मानस मधुकर अर्पिया तव पद पंकज मकरंदे कृष्णदेव भवंतम वंदे. तर म्हणतात मन मानस मधुकर, माझ्या मनाला एक मधुकर बनवतो मी. अर्पिया निजपद, आणि तुझ्या चरणांना अर्पण केलं. पंकज मकरंदे, तुझ्या चरणांच्या कमळांमध्ये जो मकरंद आहे तो मला जर घ्यायचा असेल तर माझ्या मनाच्या मधुकराला, मधमाशीला तिथे येऊ दे. तर तसंच कृष्ण भक्तीमध्ये, कृष्ण नामामध्ये जो गोडवा आहे तो जर रसपान करायचा असेल तर आपण नेहमी विचार करायला पाहिजे की श्रीकृष्णांच्या चरणांवर एक कमळाचं फूल आहे. आणि कमळाचं फूल आहे ते फक्त कोमळ नसतं, खूप दिसायला सुंदर पण असतं आणि खूप सुगंधी असतं. आणि तिथे एक शेल्टर आहे, तिथे खूप आपल्याला छान आराम मिळेल. एकदा प्रभुपाद खूप थकले होते आणि प्रभुपाद आराम करत होते. मग तेव्हा प्रभुपाद म्हणाले ॲक्च्युली श्रीकृष्णांचे चरण हे आश्रयस्थान आहेत. श्रीकृष्णांच्या चरणांमध्ये ज्यांनी ज्यांनी आश्रय घेतला आहे त्यांना कधी काही त्रास नाही झाला. अँड दॅट इज द बेस्ट प्लेस टू टेक रेस्ट. तर म्हणून आपण पण नेहमी तशी प्रार्थना करायला पाहिजे. त्याच्यानंतर एक अंकुश आहे. फोन आहे का? आहे, बरोबर. अंकुश कशावर मात करतो? हत्तीवर. तर म्हणतात आपला जो हत्ती आहे, मन आहे ते पण चंचल आहे. आणि चंचलम ही मनः कृष्ण प्रमाधी बलवत दृढम हलत नाही तो अजिबात. हत्तीला कितीही तुम्ही सांगा चल रे बाबा, तर हत्तीचा एक वीक पॉईंट असतो. त्याच्या कानाच्या मागे जी त्वचा आहे ती खूप संवेदनशील असते. एक छोटासा अंकुश असतो इतकासा, तो कानाच्या मागे इथे असं केला, तो बिचारा असा हत्ती आहे, तो त्याला ऐकायला लागतं. बाकी हत्तीला काही करू शकत नाही. तसं जे जे लोक श्रीकृष्णांच्या चरणांवर ध्यान करतात ते त्याच्यावर, त्या अंकुशावर ध्यान करतात.
तर श्रीकृष्णांचे चरण त्या अंकुशाचं काम करतात आणि आपला बलाढ्य हत्ती आहे, कधी आपलं ऐकत नाही, तो आपल्या नियंत्रणामध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे वज्र. कोणाचा अस्त्र आहे वज्र? इंद्रदेव. तर इंद्रदेव त्या वज्राने पूर्ण ब्रह्मांडावर राज्य करतात. विचार करा त्या वज्रामध्ये किती शक्ती आहे. पण त्या वज्राची खरी शक्ती काय माहिती आहे? एका पर्वतावर जेव्हा वज्र पडतो तेव्हा तो पर्वत पूर्णपणे समाप्त होतो. तसं एका त्या पुरुषाग्र चोराष्टकमध्ये बिल्वामंगल ठाकूर म्हणतात, यदीय नामापि हरत्य शेषम गिरी प्रसारानपि पापराशीन आश्चर्यवद रूपो ननु चौर इद्रिक दृष्ट श्रुतो वा न मया कदापि. म्हणतात पाप राशी, माझे किती पाप आहेत माहिती आहे? एका डोंगरासारखे आहेत. आणि त्या डोंगरासारख्या पापांना नष्ट करायसाठी एक वज्रघात व्हायला पाहिजे. तर तो वज्र कुठे आहे? श्रीकृष्णांच्या चरणांवर आहे. तर जे लोक श्रीकृष्णांच्या चरणांवर मनन करतात त्यांचे पाप असे नष्ट होऊ शकतात. तर नेहमी आपण प्रार्थना करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे एक ध्वजा आहे, विजय पताका, जय पताका. तर तो जो विजय ध्वज आहे तो नेहमी आपल्याला एक आश्वासन देतो की नाही, भक्त हा नेहमी सुरक्षित राहील आणि भक्त नेहमी विजयी राहील. त्याच्यानंतर एक छत्री आहे किंवा छत्र आहे. आता इतक्यातच आपण गोवर्धन लीला, गोवर्धन पूजा साजरी केली. श्रीकृष्णांनी व्रजवासींना आश्रय देण्यासाठी, त्यांची सुरक्षितता ठेवण्यासाठी काय केलं असेल? इंद्राची एकच इच्छा होती, सगळ्या व्रजवासींना, गायींना, मोरांना, पोपटांना, हरिणांना, गोपिकांना एकच दंड, मृत्यूदंड. त्या मृत्यूदंडापासून सामूहिक स्तरावर वाचवण्यासाठी श्रीकृष्णांनी एक छत्र उचललं गोवर्धन पर्वताचं. आणि श्रीकृष्ण काय म्हणाले, त्याला जे करायचं ते करू दे, जेव्हापर्यंत मी आहे, तुमचा काळजी घेणारा आहे, तेव्हापर्यंत तुम्हाला कोणी नाही करू शकत. तर म्हणून तो जो छत्र आहे श्रीकृष्णांच्या चरणांवर भक्तांना आश्वासन देतो, कोणीही कितीही त्रास दिला तरी पण छत्र आपल्यावर नेहमी आहे. श्रीकृष्ण आपल्या भक्तांची नेहमी काळजी घेतात. गीतेमध्ये श्रीकृष्ण कुठे म्हणतात की माझ्या भक्तांची मी काळजी घेतो? कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. त्याच्यानंतर आहे स्वस्तिक. स्वस्ती वचन म्हणजे शुभ वचन. तर स्वस्तिक हे पूर्ण जगाला शुभ देतं, शुभता देतं. तर श्रीकृष्ण म्हणतात माझ्या चरणांची जी शरण घेतात त्यांच्या जीवनामध्ये नेहमी शुभ राहतं. एकदा प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. प्रभुपाद म्हणाले, मी जे शब्द बोलतो ते माझे आशीर्वाद आहेत. इंग्लिशमध्ये म्हणाले, प्रभुपाद प्लीज गिव्ह अस सम ब्लेसिंग्स. प्रभुपाद म्हणाले, माय इन्स्ट्रक्शन्स आर माय ब्लेसिंग्स. तर श्रील प्रभुपादांनी काय आशीर्वाद दिले पूर्ण जगाला? वेगळे असे स्पर्श करून आशीर्वाद नाही दिले. प्रभुपाद म्हणाले, मी जे बोलतोय ते तुम्ही ऐका, मी जो संदेश घेऊन आलो तो ऐका, त्याच्याने तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळतील. आपल्याला हिंदू लोकांना एक वेगळ्या आशीर्वादाची इच्छा असते की नाही, कोणाच्या तरी पायांना जर स्पर्श केला, कोणाचे हात जर डोक्याला लागले तर ते आशीर्वाद आहेत. पण जेव्हा आपण एका शुद्ध भक्ताचं ऐकतो त्याच्याने जीवनामध्ये खरी शुद्धता आणि शुभता येते. तर म्हणून शुभ ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी नेहमी आपल्या जीवनामध्ये निर्णय घेताना विचार करायला पाहिजे, प्रभुपादांनी या विषयावर काय मार्गदर्शन केलं आहे. प्रभुपाद म्हणाले, माझं मार्गदर्शन हेच माझे आशीर्वाद आहेत. आपण थांबूया का? खूप लांबच चाललं आहे नाही? ओके. 10वं आहे, चौकोन आहेत. एक चौकोन सरळ आहे आणि एक चौकोन थोडा आडवा आहे. तर ते 8 कोण, ऑक्टॅगॉन म्हणतात त्याला, 8 कोणाचा ती आकृती तयार होते. तर 8 दिशा असतात आणि आपल्या जीवनामध्ये 8ही दिशातून आपल्याला धोका होऊ शकतो. कुठूनही आपल्या जीवनामध्ये धोका येऊ शकतो. तर श्रीकृष्ण म्हणतात, 8ही दिशांनी मी तुझं संरक्षण करीन. परीक्षिताला अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र मारलं. तर सर्व शस्त्रांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ अस्त्र आहे ब्रह्मास्त्र. आणि ब्रह्मास्त्र किती घातक आहे. ब्रह्मास्त्र जर एखाद्या व्यक्तीला मारलं असेल तर त्याच्या शेजारच्या व्यक्तीला काही नाही करत.
जेव्हा परीक्षितावर ब्रह्मास्त्र मारला तेव्हा ब्रह्मास्त्र गर्भ अवस्थेत होते, आईच्या पोटात आहेत, पण त्या ब्रह्मास्त्राचा परिणाम आईवर नाही होणार. विचार करा काय घातक आहे. आईला काही नाही होणार, गर्भाला होईल. आणि परीक्षिताला जेव्हा मारला तो ब्रह्मास्त्र, परीक्षित जळून समाप्त झाले. पण उत्तरेने श्रीकृष्णांना बघितलं, म्हणे कृष्ण कृष्ण महायोगीन, हे श्रीकृष्ण तुम्ही मला संरक्षण द्या, माझ्या गर्भाला संरक्षण द्या. श्रीकृष्ण आत्मे जाऊन मृत परीक्षिताला पुनर्जीवित केले. त्यांनी त्याला बेसिकली असं व्याप्त केलं आणि त्याला पुनर्जीवित केलं. तर श्रीकृष्ण म्हणतात, 8 दिशांनी कोणीही माझ्या भक्ताला जर त्रास देत असेल तर मी त्याचं संरक्षण करतो. तर म्हणून 8 कोण आहेत. आणि शेवटचा 11वा जो आहे ते आहेत, तिथे 4 फळ आहेत, ते तर जंबू फळ म्हणतात. तर 5वा स्कंद ज्यांनी वाचला आहे ते एक जंबू द्वीप आहे, पृथ्वी पण जंबू द्वीपावर येते. आणि तिथे असे खूप उंच झाड आहेत आणि त्या झाडाला तो जंबू फळ लागतो. आणि त्या जंबू फळाला जो रस आहे तो आंब्याच्या रसापेक्षा गोड असतो आणि त्याला त्वचा नसते, त्याला साल नसतं. आणि अधूनमधून तो जो फळ आहे तो असा खाली पडतो आणि वरून खाली पडून तो जर फुटतो तर त्या एका फळाच्या रसातून एक नदी तयार होते. त्याला म्हणतात जंबू नदी म्हणतात. एक फळ पडलं की तिथे नदी तयार, अशा प्रकारे. तर ते 4 फळ जे आहेत ते त्या नदीचे चिन्ह आहेत. तर म्हणतात हे कशाचं प्रतीक आहेत? उंच काही काही ग्रह आहेत या ब्रह्मांडामध्ये, त्याची दिशा कुठे? वरच्या दिशेने येतं. हे 4 जंबू फळ जे आहेत एका भक्ताला सांगतात की भक्ताने जर प्रामाणिकपणे भक्ती केली तर त्याच्या जीवनाची जी दिशा आहे ती नेहमी वर जाणार, ती कधी खाली नाही जाणार. एका प्रामाणिक भक्ताने जर चांगला हरिनाम केला आहे, चांगली केले, त्याच्या जीवनामध्ये परिस्थिती वर खाली येऊ शकते, पण त्याची अधोगती कधी नाही होणार, त्याची चेतना कधी खाली नाही जाणार. या जगाचा नियम आहे. कधी भूकंप येतो, कधी पूर येतो, अतिवृष्टी होते आणि कधी कधी दुष्काळ पण येतो. तर बदल हा जीवनात होत असणार, पण त्याचा परिणाम भक्तावर होणार नाही. अशा प्रकारे आज आपण 8 अधिक 11 या वेगवेगळ्या चिन्हांवर मनन केलं. तर आपण इथे जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत, त्यांना नेहमी आपण प्रार्थना करायला पाहिजे की याच्यातला एक जरी चिन्ह 19मधला एक जरी चिन्ह आपल्याला लक्षात राहिला आणि त्याच्यातून श्रीकृष्ण आपल्याला काय संकेत करतात हे लक्षात राहिलं तर कमीत कमी त्याच्यावर मनन करून आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडेल. तर खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाला एक प्रश्न आहे? कोणाला? येस माताजी. माताजींचा प्रश्न आहे की चरणावर ध्यान करायचं म्हणजे नक्की सेवा करायची की ॲक्च्युली ध्यान करायचं की काय करायचं? आपण जेव्हा मूर्ती समोर आहोत तेव्हा ॲक्च्युली ध्यान करायचं. श्रीकृष्ण असे त्रिभंग रूपात उभे राहतात तर त्यांचे ते चरण आपल्याला दाखवत आहेत. कधी बघितलं श्रीकृष्णांचा जो पाय आहे, त्यांचा जो उजवा पाय आहे तो समोर ठेवतात ते मुद्दामून. जो डावा पाय आहे तो मागे आहे आणि उजवा पाय असं समोर मुद्दामून ठेवतात. कशासाठी? म्हणजे दाखवायला. ॲक्च्युली दाखवतात ते, बघ लपवला नाही आहे, तू तुझे डोळे लपवतोस कधी कधी. नाही पाहिजे, कृपा नाही पाहिजे. श्रीकृष्ण तर कृपा द्यायला तयार आहे. तर आपण समजा भाग्यवान असू, आपल्याला समजा मूर्तींचे दर्शन होत आहेत, जगन्नाथजींचे दर्शन होत आहेत, गौरनिताईचे दर्शन होत आहेत, राधाकृष्णांचे दर्शन होत आहेत. ॲक्च्युली आपण त्या चरणांकडे बघायला पाहिजे. म्हणजे हे एक खूप सुंदर आहे भजन. जे चरण लाभिया ब्रह्मा कृतार्थ होईला, जे पद पाईया रमा. तर रमादेवी म्हणजे लक्ष्मी देवी, ती श्रीकृष्णांच्या चरणांसाठी अजूनही आसुसलेली आहे. पण तिला नाही मिळाले, कालियाला मिळाले, पण ती आसुसलेली अजून बेलवनमध्ये अजूनही प्रार्थना करते. ब्रह्मदेवांना मिळाले. शंकरजी जे पद पाईया शिवत्व लाभिला. शिवत्व म्हणजे शुद्ध झाले. तुम्ही सर्वेश्वरेश्वर व्रजेंद्र कुमार त्या भजनामध्ये येतं.
तर ज्या चरणांमुळे शंकर शंकर झाले, पवित्र झाले, ज्या चरणांमुळे ब्रह्माजी, तेच चरण आपल्याला दिसत आहेत. आधी राधाकृष्णांचे मंदिर नव्हते जास्त, लक्ष्मीनारायणांचे मंदिर असायचे. हे फक्त प्रभुपादांची कृपा आहे की राधाकृष्ण भक्ती ही खूप गुप्त भक्ती आहे. ही वृंदावनामधली भक्ती आहे, ही पूर्ण जगासाठी नव्हती. ब्रजवासींचं जे शुद्ध निर्मळ निस्वार्थी प्रेम आहे हे पराकाष्ठा आहे ती. तर हे फक्त यदि गौर न होईतो तबे की होईतो जगत जानात के राधार महिमा प्रेम रस सीमा जगत जानात के. सो राधाराणीचं प्रेम, ब्रजवासींचं प्रेम हे श्री चैतन्य महाप्रभू कारण राधाराणीच्यामुळे म्हणून त्यांनी प्रसार केला आणि त्याला आपल्या बोलीभाषेमध्ये श्रील प्रभुपादांनी संस्कृत आणि बंगाली भाषेला मराठी भाषा दिले. तर त्यांची कृपा आहे. राधाकृष्णांचे हे मंदिरं. जगन्नाथजी कुठे राहतात? पूर्व प्रांतात राहतात, जगन्नाथपुरीला राहतात. हे प्रभुपादांनी इथे पश्चिम भारतात आणले जगन्नाथ बलदेव सुभद्रा. हे जे रूप आहे महाभाव रूप आहे. श्रीकृष्णांना आणि बलरामजींना थांबवून ठेवलं सुभद्रा देवीने, जाऊ नको आतमध्ये. यशोदाचं गुणगान चालू आहे, नंद महाराजांचं गुणगान चालू आहे, राधाराणीचं गुणगान चालू आहे आणि ते दरवाजावर आहेत आणि ते ऐकून डोळे असे मोठे झाले. नाही, व्रज यशोदा हे महाभाव रूप आहे. हे असं रूप दिसत नाही, वैकुंठामध्ये दिसणार नाही हे रूप. जर तुम्ही वैकुंठात गेले, हे जगन्नाथजींचं जे महाभाव रूप आहे, नंद महाराज, यशोदामाई आणि राधाराणीला आठवण करून जे डोळे मोठे झाले आहेत आणि जे हात, हे महाभाव रूप आहे, स्पेशल आहे. हे रूप प्रभुपादांनी पूर्ण जगभर नेलं. राधाकृष्णांचं प्रेम श्रील प्रभुपादांनी. तर म्हणून जेव्हा आपण मूर्ती समोर आहोत आपल्याला ही जाणीव पाहिजे, आपली पात्रता नाही आहे, ही कृपा दिली आहे आपल्याला. गौर निताईची सेवा, राधाकृष्णांची सेवा, जगन्नाथ बलदेव सुभद्रांची सेवा निव्वळ कृपा आहे. तर जेव्हा आपण मूर्तींसमोर आहेत तर ॲक्च्युली आपण चरणांवर ध्यान करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण दर्शन घेऊन सेवेला जातो तेव्हा आपण त्या मूर्तीला काय प्रसन्न करेल, त्या व्यक्तीला काय आपण आनंद द्यायला पाहिजे या दृष्टीने सेवा करायला पाहिजे. तर जेव्हा मूर्ती आहे तेव्हा ध्यान करायचं आणि जेव्हा मूर्ती समक्ष नाही आहेत, समोर नाही आहेत, तेव्हा सेवा करायची. पण ती सेवा करण्याची जी शक्ती आहे, कंटाळून जातो, थकतो, मानसिक थकतो, शारीरिक थकतो आपण कधी कधी. जीवनाचा प्रवास एवढा सोपा नाही आहे. तर त्या जो थकलेला तो जो कष्ट आहे त्याच्यावर मात करण्यासाठी जर उत्साह पाहिजे असेल तर जेव्हा आपण भगवंतांसमोर आहोत तेव्हा आपण ध्यान करायला पाहिजे. मग ती ऊर्जा घ्यायला पाहिजे. सुदर्शन चक्रातून जी ऊर्जा आली ती आपण घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग जीवनाच्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा आपली गाडी अडकेल आणि जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात कष्ट येतील तेव्हा आपल्याला ती ऊर्जा आपल्याला मदत करेल. तर सकाळी सकाळी जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा सरळ प्रवासाला निघतो की आधी पेट्रोल पंपला जातो. आता आधी पेट्रोल पंपला जातो, टाकी फुल कर, आज लांब कोल्हापूरपर्यंत जायचं आहे. मग एकदा टाकी फुल झाली की मग काय, मग हा घाट तो घाट, जो काही घाट आहे वर खाली जे काही आहे, तसं रोज सकाळी आपल्या जीवनामध्ये दुपारी आपला बॉस कधी कधी आपल्या जीवनामध्ये नको ते घाट वळणं वगैरे आणू शकतो आणि आपण म्हणतो काय फसलो कुठे आणि हे कसले काय काय जीवनामध्ये वळण येत आहेत. तर सकाळी सकाळी जर कोणी टाकी फुल केली असेल तर मंदिरात येऊन ही ऊर्जा इथे यायचं, छान ऊर्जा घ्यायची, टाकी फुल करायची आणि मग जायचं, प्रवास करायचा. थँक्यू. हरे कृष्ण. येस.